राजकारण म्हणजे एक्झॅक्ट काय? आपल्या गावाचा विकास केला पाहिजे हे माझ्या डोळ्यासमोर होतं. स्मशानभूमी जी आहे गावाची ती एकदम मंदिराजवळ आहे. लोक कुठेतरी बाजूला जाऊन अंत्यविधी करतायत. 2002 आणि 2012 मध्ये तुम्ही जे कुंभमेळ्याचे कामं केले त्यात तुम्हाला कोणत्या अशा गोष्टी करायच्या होत्या पण त्या राहून गेल्या? त्याच्यात एक खूप वाईट घटना घडली ती म्हणजे सरदार चौकात झालेली चेंगराची. तरुणांना तुम्ही काय सांगा? तरुणांसमोर आज जे चित्र आहे की कर्जबाजारी शेतकरी, आत्महत्या करणारा शेतकरी, जो मुलीचं लग्नही करू शकत नाही, मुलाला शिक्षण देऊ शकत नाही. मग आजकालच्या तरुणांवर ते बिंबवलं गेलं की शेती हे तोट्यातच आहे. एका दुधाची कॉस्ट जवळपास 350 ते 450 रुपये येते. त्याच्यातून बनतं 1 किलो पनीर 5 लिटर दुधात. मार्केटमध्ये जर इथे घ्यायला गेलो तर मला 300 रुपयाला 2-2 किलो पनीर भेटतं. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, मोठे मोठे रस्ते आहेत, मोठे मोठे मॉल्स आहेत. तर हा विकास आहे का तुमच्या मते? नाही, विकास म्हणजे पायाभूत सुविधा नागरिकांसाठी ह्या महत्वाच्या आहे. शेतमजूर महिलांचा बचत गट होता, तर म्हटलं हे शेतमजूर महिला काय करू शकणार आहे. आज सगळ्या जगाच्या समोर त्या महिलेचं उदाहरण आहे, कमल मसाले म्हणून. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक पॉडकास्ट आपला काही ना काही तुम्हाला शिकवून जातो आणि वेगळा एखादा टॉपिक जो असतो तुमच्या आयुष्यात तुम्हाला कामी येणारी गोष्ट असते, त्या गोष्टीवर आपण या पॉडकास्टमध्ये खूप सारं डिस्कशन करत असतो. सो आज देखील आपण आपल्या पॉडकास्टमध्ये शेती रिलेटेड बऱ्याच साऱ्या गोष्टी, उद्योगधंदे आणि त्यात आपण कसं आपलं आयुष्य जगू शकतो, कसं बेटर आयुष्य जगू शकतो. नोकरी करणं योग्यच आहे, पण नोकरी बरोबर शेती किती महत्वाची आहे आणि शेती बरोबर असलेले जोडधंदे जे करून देखील आपण आपलं खूप सुंदर आयुष्य जगू शकतो, या रिलेटेड या सगळ्या ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये आपण आज बघणार आहोत. आपल्या बरोबर आज आपल्या पॉडकास्टमध्ये सुनीता निमसे मॅम आहेत. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. तर मी थोडंसं पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो की विकास म्हणजे नेमकं काय. आपण प्रत्येक वेळी म्हणतो की नाशिक शहराचा विकास चालला आहे, मुंबईचा विकास चालला आहे, पुण्याचा विकास चालला आहे. विकास म्हणजे नेमकं काय? तुमच्या मते विकास कशाला म्हटलं पाहिजे? विकास म्हणजे आता नाशिक महानगरपालिकेत मी 2 टर्म काम केलं नगरसेविका म्हणून. तर नाशिक महापालिकेच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं होणारा विकास, रस्ते, पाणी, लाईट, गटर वगैरे काय असेल, तो विकास एक भाग आहे. दुसरा विकास तुमचा शैक्षणिक विकास आहे. म्हणजे शिक्षणामध्ये तुम्ही किती पुढे आहात. आज पुण्याचं नाव झालंय, तर ते नाशिकचं कधी होईल. त्यानंतर उद्योग व्यवसायामध्ये नाशिकचा तरुण कुणावरती अवलंबून आहे. तो आज जर स्वतःच नाशिकमध्ये स्वतःचा विकास करू शकला तर तो आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी मधनं त्याचा राजकारणाविषयीचा अवेअरनेस किती आहे. तरुण आज राजकारणापासून लांब जातोय का जातोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या विकासामध्ये अंतर्भूत होतात. आता जसं तुम्ही बोलले की तरुण राजकारणापासून दूर जातो आहे, तुम्हाला याबद्दल तुमचं पर्सनल मत काय आहे की आत्ताच्या तरुणांनी राजकारणाकडे येणं किती गरजेचं आहे आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात, भारताच्या राजकारणात काय बदल घडवून आणू शकतात? ऍक्च्युअल कसं आहे की आजचा तरुण हा एज्युकेटेड तरुण आहे आणि बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस त्याला आहे डेव्हलपमेंटच्या संदर्भात. तो आज स्वतः कुठल्या गोष्टींना, कुठल्या अडचणींचा सामना करतोय हे त्याला चांगलं माहिती आहे. पण जे पारंपरिक राजकारण आज आले, आपण ते सगळं बघतोय, त्याचं जर तुम्ही कुठेतरी ते तुम्हाला चुकीचं वाटतंय, तर ते जर चुकीचं वाटत असेल तर आजच्या सुशिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये पदार्पण करून राजकारणात पाय ठेवून आणि त्या गोष्टी बदलायलाच पाहिजे. म्हणजे जो मतदार आहे, मतदाराला माहित नाही असल्याच्या मताची काय किंमत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस वाढवून आजच्या सुशिक्षित तरुणांनी राजकारण जर सुधारले तर ती जी डेव्हलपमेंट आहे देशाची, देशाची असेल, तुमच्या राज्याची असेल, तुमच्या गावाची असेल, तर ती डेव्हलपमेंट त्याच्यानंतर तो शक्य करू शकतो. आता याला माझ्या मनात 2-3 शंका कुशंका आहेत याला पकडून, या पूर्ण टॉपिकला पकडूनच, की प्रत्येकाला राजकारण म्हणजे आपण निवडून आल्यानंतर केलेले कामं म्हणजेच राजकारण, किंवा एखाद्या इलेक्शन मध्ये आपण निवडून येणं म्हणजेच राजकारण असं वाटतं. तर त्याची तुम्ही खरी व्याख्या काय सांगाल? राजकारण म्हणजे एक्झॅक्ट काय? मुलांनी त्याला
कसं समजलं पाहिजे? निवडून येणंच गरजेचं आहे का राजकारण करण्यासाठी? आता मला 2002 ला संधी मिळाली महिला आरक्षणामध्ये. मी निवडून आले. कौटुंबिक पार्श्वभूमी होती आणि सगळं सपोर्ट होता. परंतु निवडून आल्यानंतर आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे ऍज अ महिला म्हणून, किंवा आपल्या गावाचा विकास केला पाहिजे, हे माझ्या डोळ्यासमोर होतं. तर मी ग्रामीण भागातनं आले. जवळपास 3-4 खेडे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. नांदूर मानूर असेल, दसक पंचक असेल, आडगाव असेल, पूर्ण ग्रामीण भाग होता. आणि त्या ग्रामीण भागामध्ये साध्या साध्या सुविधाही नव्हत्या. लाईट नव्हते, गटर नव्हती, ड्रेनेज लाईन नव्हते, रस्ते तर अजिबातच नव्हते. शेतकऱ्यांचे फार हाल व्हायचे. तर मी ठरवलं की आधी आपण ह्या सगळ्या मूलभूत सुविधांवरती काम करायचं. आणि बघितलं की स्मशानभूमी जी आहे गावाची ती एकदम मंदिराजवळ आहे. लोक कुठेतरी बाजूला जाऊन अंत्यविधी करतायत. ह्या सगळ्या गोष्टी. शाळा होती आमची. शाळा माध्यमिक शाळा असून सुद्धा, म्हणजे ती जिल्हा परिषदच्या काळातली शाळा होती. ती शाळा असून सुद्धा त्याच्यात लायब्ररी किंवा लॅबोरेटरी ह्या कुठल्याच सुविधा नव्हत्या. मी निवडून आल्यानंतर आमच्या एक्सपोर्टचं युनिट होतं द्राक्षाचं. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं मिळून एक द्राक्ष कंपनी होती पंचवटी इंडियन ग्रेप्स म्हणून. तर एक आमची नेहमी कंपनीची परंपरा असायची की निवडून आलेले कुणी आमदार खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांना आम्ही बोलवायचो. तर त्यावेळेस मी निवडून आल्यानंतर आयुक्तांना बोलवलं. त्यावेळेस भोगे साहेब होते. भोगे साहेबांनी बघितलं. खूप आस्थेने आणि खूप चांगली चौकशी केली त्यांनी कंपनीची. सगळी चौकशी केली आणि सगळ्यात शेवटी मला प्रश्न विचारला की तुम्ही आता महापालिकेत आलाय तर तुम्हाला काय काम करायचंय? तर माझ्या डोळ्यासमोर ते प्रश्न होतेच. मी त्यांना म्हटलं, साहेब आमची स्मशानभूमीचं पहिलं काम करायचंय. दुसऱ्या दिवशी साहेब सकाळी 7 वाजता गंगेवरती घाटावरती उपस्थित होते. 7 वाजता आम्ही सगळेजण तिथले अधिकारी असतील सगळे धावत गंगेवर गेलो. त्यांच्यानंतर ते आमच्या आधी येऊन उभे होते. तिथे त्यांनी शाळा बघितली, स्मशानभूमीचं काम बघितलं आणि विदिन 6 मंथ आम्ही शाळा पण बांधली आणि स्मशानभूमीचं काम पण केलं. आणि ह्या ज्या मूलभूत सुविधा होत्या तर इतक्या लोकांना त्या भावल्या. म्हणजे लोकांची अडचण होती खरोखर गावातल्या की नाही हे सगळं चुकीचं आहे, पण आता याच्यावर कोण काम करेल हे काही त्यांना माहित नव्हतं. पहिल्यांदा आपण ते प्रश्न उचलले. प्रत्येक शेतकरी हा शेतात मळ्यात घर बांधून राहतो. गावात सगळेच जण नाही राहत. तर त्या शेतात मळ्यात जायला शेतरस्तेच नसायचे आणि त्यांचा तयार झालेला माल काढून रस्त्यापर्यंत आणायला पण सोयी सुविधा नाही. किंवा 4 महिने समजा पाऊस पडत असेल तर ती जी मुलं त्यांची शाळेत जायची ती शाळा जायची बंद व्हायची. त्याच्यानंतर कुणी जर अचानक गेलं तर त्याचं अंत्यविधीसाठी त्याला गंगेपर्यंत आणायला सुद्धा रस्ता नसायचा. रस्ता तर नाहीये, सुविधा तर पाहिजे, पण मग जागा द्यायला कुणी तयार नाही. म्हणजे या शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न मिटवले, त्यांच्या भावबंद्या मिटवल्या आणि कित्येक रस्ते ते तयार झाले आणि त्यांची सोय केली. म्हणजे इतका विकास करताना सुद्धा त्यांचे कौटुंबिक प्रश्न असतील, त्यांचे भाऊबंदकी असेल, शेतीचे प्रश्न असतील, ते सगळे मिटवून तो आपण करत करत विकास आपण केला. एक तर प्रसंग असा होता की आमच्या नांदूर गावातनं एक मोठा नाला जात होता आणि तो रस्ता असा खालून वरती जात होता. म्हणजे त्या नाल्यावरनं पाणी वाहायचं. पावसाळ्यामध्ये रस्ता बंद व्हायचा. म्हणजे शाळेतली मुलं सुद्धा इकडचे इकडे आणि तिकडचे तिकडे 2-2 दिवस त्यांना रोड ओलांडता यायचा, शाळा बंद व्हायची. पहिलं त्याच्यावरती पूल बांधला. म्हणजे ही सगळी कामं 1 वर्षाच्या आत मी निवडून आल्यानंतर केली. तो पूल बांधला आणि रेग्युलर शाळा मुलांच्या सुरू झाल्या. बरोबर. तर असं एक जे भावनिक जे त्याच्यामुळे नातं तयार होतं तुमच्या मतदारांशी, ते न संकोचता त्यांच्या अडचणी जेव्हा आपल्याकडे घेऊन येतात आणि आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरे तुम्ही राजकारणी आहात असं समजा. राजकारणी म्हणण्यापेक्षा सेवक आहात, नगरसेवक आहात असं मला वाटतं. हा. सो प्रश्न माझा थोडासा अजून त्याच उद्देशाने राहील की पण मुलांना म्हणजे जे हे नवीन तरुण येणार आहेत त्यांना निवडून येणंच गरजेचं आहे का हे सगळं कामं करण्यासाठी, की ते सिस्टमच्या बाहेर राहून देखील ते कामं सगळे करू शकतात? सिस्टमच्या बाहेर राहून नक्कीच ते करू शकतात. सिस्टमला बाहेर राहून जितका दबाव तुम्ही आणून आणि करू शकतात तितकं प्रभावी माध्यम दुसरं नाहीच आहे. म्हणूनच विरोधी पक्ष नेते बसवलेले. परंतु सिस्टीम मध्ये पण पाहिजे ते.
जेव्हा तुम्ही निर्णय घेता, प्लॅनिंग तयार करता, त्यावेळेस तुम्ही सिस्टीम मध्ये सुद्धा पाहिजे. नंतर विरोध करून ते सुधारवण्यापेक्षा आधीच तुम्ही सिस्टीम मध्ये गेले तर ते तुम्हाला परत कोणाच्या विरोधाला बळी पडायला सामोरं लागत जायचं नाही, पण गरज गरज पडणार पडत. नाही. म्हणजे मॉरल हाच आहे की राजकारण करण्यासाठी तुम्हाला सिस्टम मध्ये असणं खूप गरजेचं आहे, किंवा काही चांगले कामं करायचे असतील, शहराचा विकास करायचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल, तर तुम्हाला सिस्टम मध्ये राहणं गरजेचं आहे. आता ही जे आताच निवडणूक झाली या वर्षीची महानगरपालिकेची, आपण बघितलं की बरेच तरुण मुलं खूप सहभागी झाले, निवडून आले आणि त्यांनी ग्वाही पण दिली की आम्ही एज्युकेशन घेतलंय, आम्हाला तो अनुभव आहे आणि आम्ही नक्कीच विकास करू शकतो. म्हणजे हा त्यांचा आत्मविश्वास पण आहे. म्हणजे मला तर होप्स आहेत की खरोखर ही मुलं चांगली काम करतील. बरोबर, हे केलंच पाहिजे ऍक्च्युली. माझाही पुढे जाऊन प्लॅन आहे कधीतरी या क्षेत्रात यायचा. सो आता ही सगळी स्टोरी झाली की तुम्ही निवडून आले, तुमचा कौटुंबिक वारसा होता, त्यानंतर तुम्ही निवडणुकीला उभे राहिले, निवडून आले, पुढचे कामं सुरुवात केली. तर तुम्हाला आयुष्यात म्हणजे तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आठवतो का जिथे तुम्हाला जाणवलं की विकास म्हणजे फक्त इमारती नाहीत, तर लोकांचा श्वास आहे? जसं आता पुणे झालं, मुंबई झालं, बँगलोर झालं, ज्याही मोठ्या सिटीज आहेत त्या खूप जास्त विकसित आहेत असं आपण म्हणतो. मग ते विकसित का आहेत? तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, मोठे मोठे रस्ते आहेत, मोठे मोठे मॉल्स आहेत. तर हा विकास आहे का तुमच्या मते? नाही. विकास म्हणजे पायाभूत सुविधा नागरिकांसाठी ह्या महत्वाच्या आहेत. पायाभूत सुविधा म्हणजे फक्त बिल्डिंग बनवणं नाही. पायाभूत सुविधा म्हणजे नाशिकचं वैशिष्ट्य काय आहे की शेती. शेतीमध्ये तुम्ही कांदे पिकवता, डाळिंब पिकवता, तुमचे द्राक्ष फेमस आहेत, परदेशात जातायत. सगळं एक्सपोर्ट पण मोठ्या प्रमाणावर होतंय. परंतु याला कुठेतरी चांगलं बेस तयार झालं पाहिजे. आणि इथला जो तरुण आज आज आयटी नाहीये नाशिकमध्ये, म्हणजे आम्हाला खंत वाटते की शैक्षणिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आयटी सेक्टरची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आज इथला तरुण हा बाहेर जावं लागतोय, त्याला मुंबई पुण्याला जावं लागतं, बेंगलोरला जावं लागतं. तर इथला तरुण जर इथे राहिला तर ह्या ज्या डेव्हलपमेंट आहेत ह्या तो इथे राहूनच करू शकेल. बाहेर जाऊन कुठेतरी नोकरी करायची, आपल्या घरच्या जमिनी सोडून द्यायच्या, घरचे उद्योग व्यवसाय सोडून द्यायचे आणि बाहेर पळायचं. तर ह्याच्यापेक्षा त्याने इथं राहून त्याला त्या पायाभूत सुविधा जर आपण वेळ करून दिल्या तर तो इथेच राहील आणि इथे त्याची डेव्हलपमेंट होईल. तो जेव्हा इथे राहून डेव्हलपमेंट करेल त्यावेळेस तुमच्या नाशिकची डेव्हलपमेंट होईल. म्हणजे तो शैक्षणिक डेव्हलपमेंट असेल, उद्योग व्यवसाय संदर्भातली डेव्हलपमेंट असेल, सगळ्या. आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहे महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामं चालू आहे, सरकारच्या माध्यमातून पण मोठे मोठे रस्त्यांची बांधण्या आज चालूच आहेत. त्याचा तो उपयोग त्याला नक्कीच होणार आहे. बरोबर. पायाभूत सुविधा म्हणजे नेमक्या काय? पायाभूत सुविधा म्हणजे आज शेतकरी जो पारंपरिक शेती तर पासून तर तो बाजूला तर चाललाच आहे. तो व्यापारी पिकं तर घेतोच आहे. परंतु ते व्यापारी पिकांना सुद्धा जेव्हा मार्केटमध्ये रेट नसतो, तेव्हा त्याच्यावर पण प्रक्रिया करून त्याला कसं जास्तीत जास्त त्याचे व्हॅल्यू ऍडिशन होऊन ते लोकांपर्यंत नेता येईल. ह्याच्यासाठी जे पायाभूत सुविधा पाहिजे, त्याच्यासाठी मार्केट तुमचं अप टू डेट पाहिजे. आता आज नाशिकमध्ये सह्याद्री सारख्या शेतकरी कंपन्या आहेत. त्यांनी त्यांचं पूर्ण स्ट्रक्चर त्या दृष्टीने उभं केलेलं आहे. त्यांना जे शेतकरी जोडले गेलेले आहेत ते ठीक आहे, पण असे तो एक 10% वर्ग झाला. तर सगळ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून अशा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. आज सह्याद्रीला गेल्यानंतर तुमचं शेतीमाल तर घेतातच ते, त्याच्यावर प्रक्रियाही करतात, त्याचं मार्केटिंग पण करतात. त्याच्यासाठी अगदी अद्ययावत त्यांच्याकडे यंत्र आणि सगळं तंत्रज्ञान पण आहे. तर हे सगळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर हे तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे. आजचा जो तरुण आहे तो तरुण शिकतोय, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची आवड पण आहे. परंतु त्या तरुणासमोर आज आदर्श काय आहे की शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या, शेतकरी आत्महत्या असेल, कर्जबाजारीपण असेल किंवा त्या शेतीतनं तो खूप डेव्हलपमेंटच करू शकला नाही. तो स्वतःसाठी एखादं साधं घर सुद्धा बांधू शकला नाही किंवा त्याला साधं त्याच्या मुलीचं लग्न करायला सुद्धा खूप अडचणी येत आहेत. असं सगळं चित्र आजच्या तरुणासमोर उभं आहे. त्याच्यामुळे तरुण तिथून डायव्हर्ट होतोय आणि 10-15 हजाराच्या नोकरीसाठी शहरामध्ये जातो. बाहेर शहरात दुसऱ्या शहरामध्ये जातोय. दुसऱ्या शहरामध्ये जाताना तो
घरच्या शेतीचे आणि त्याचा काहीच विचार करत नाही. हं. पण त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याने शेतावरतीच त्याची प्रयोगशाळा, त्याचा उद्योग व्यवसाय उभा केला, त्याचा स्वतःचा ब्रँड उभा केला, तर तो ब्रँड आज जगभर नेऊ शकतो. बरोबर. आज आपण बघितलं एक्सपोर्टमध्ये इतकं शेतीमालाला व्यापक स्कोप आहे. पण हे साध्या शेतकऱ्याला माहितीच नाहीये. एक्सपोर्ट कसं करायचं? एक्सपोर्ट कसं करायचं, काय काय एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे तुम्ही साधे गहू तुमच्या शेतात पिकवता, तर ते सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. बरोबर. जी फळं तुम्ही पिकवताय ती सुद्धा तुम्ही एक्सपोर्ट, जे तुम्हाला जर लोकल मार्केटमध्ये भाव नाही मिळत आहे, तर तुम्ही एक्सपोर्टचे नॉर्म्स पाळा आणि एक्सपोर्ट करा. एक्सपोर्टला खूप चांगलं डिमांड आहे. आणि जे सह्याद्री करताय आज. बरोबर. तर हे सर्वसामान्य प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर हे ज्ञान गेलं पाहिजे. तेव्हा तो शेतकरी आणि तो तरुण तो आहे तिथेच राहील, गावातच राहील, तो शहराकडे जाणार नाही. गावातला तरुण गावात राहणं किती गरजेचं आहे तुम्हाला वाटतं? मला आणि असं का? वाटतं की आज जगाला शेतकऱ्याची गरज आहे. शेतकऱ्याला जगाची गरज नाहीये किंवा शेतकऱ्याला सगळ्यांची गरज नाही, पण शेतकऱ्याची गरज आज जगाला आहे. खाणारी तोंड पण वाढतायत, कन्झम्पशन वाढतंय आणि त्या मानाने तुमचं प्रोडक्शन होत नाहीये. तर ते प्रोडक्शन तर वाढवणं तर गरजेचं आहे ना, त्याच्यावर प्रोसेसिंग होणं, प्रोसेस्ड सगळं प्रॉडक्ट कस्टमर पर्यंत नेणं, ही जी सिस्टीम आहे ही उभी राहणं गरजेचं आहे. आणि ते जर कोलॅप्स झालं आणि इकडे उत्पादकता आणि पुरवठा याच्यात जर हे झालं तर मला मोठा नाही तुटवडा वाटत भासू की शकतो. लोकांचे खाण्यावाचून हाल होतील. बरोबर. म्हणजे आपल्याला बाहेरून जसं इंदिरा गांधींच्याच काळामध्ये गहू इम्पोर्ट केला. गहू इम्पोर्ट करावा लागला होता, तर तशी वेळ येऊ नये म्हणून आज शेतीला प्राधान्य देणे प्राधान्य गरजेचं आहे. देणं खूप गरजेचं जसं आहे. तुम्ही बोलले की तुटवडा भासू शकतो गोष्टींचा, जर शेती नीट केली गेली नाही किंवा शेतीकडे प्रॉपर लक्ष न देता जर फक्त शहरीकरण, औद्योगिक विकास याच्याचकडे लक्ष दिलं तर तुटवडा भासू शकतो. अन्नधान्याविना आपण उपासमार होऊ शकते. उपासमार सुद्धा होऊ हा. शकते. सो त्याचाच एक फक्त एक स्टडी बघितला होता. इंडियामध्ये जे दूध प्रोडक्शन होतं, हो, तो एक हा मोठा महत्त्वाचा पॉइंट आहे. विषय आहे. इंडियामध्ये जे दुधाचं प्रोडक्शन होतं ते प्रोडक्शन मानाने कन्झम्पशन मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. हो. सर मग ती गोष्ट कशी काय होते? मला ते थोडंसं जर तुम्ही मग एक्सप्लेन केलं. ज्यावेळेस तुटवडा भासतो, ज्यावेळेस उत्पादन आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत होते, त्यावेळेस मग हे भेसळ सुरू होते, सगळं ऑर्गनायझेशन चालू होतं आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ केले जातात. आता मी स्वतः दुग्ध व्यवसायात आहे, त्याच्यामुळे खूप जवळून त्याचं सगळं सत्य बघितलंय मी. बरोबर. हा ते आपल्याला आज हे इथे सगळं बोलता येईल. टाळावं म्हणून मग शेतीला प्राधान्य देऊनच गोष्टी केल्या पाहिजे. गोष्टी केल्या आता तुम्ही जसं बोलले की तुम्ही दुग्ध व्यवसायात आहेत, म्हणजे जसं आपण गोदा फार्म रन करतायत त्याच्यात दुधा रिलेटेड गोष्टी आपण बनवतोय, म्हणजे दुधानंतरच्या गोष्टी, दही झालं, तूप झालं, पनीर झालं. सो ह्या पण गोष्टी मी खूप बघितल्या आहे की भेसळयुक्त पनीर खूप जास्त बनवलं जात आहे. भेसळयुक्त दूध प्रत्येक घरात नाशिकमध्ये सुद्धा जात आहे. त्याच्यानंतर आलं तुपाची तेच गोष्ट आहे. सो मग ह्या गोष्टी कशा कंट्रोल केल्या पाहिजे आणि यावर तोडगा काय आहे? आणि आपण गोदा फार्म मध्ये काय याच्यासाठी बेटरमेंटसाठी करतो आणि आपलं प्रोडक्शन किंवा आपल्या सर्व्हिसेस कशा आहेत? गोदा फार्मचं सुरुवात करताना मी तोच एक मोठं माझ्या समोर ठेवला होता की जे द्यायचं, म्हणजे कसं आहे की मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला मी जवळून बघितलेलं आहे. शेतकरी हाच एक असा आहे की तो उद्योजक नाही होत, तो त्याच्या बांधावरचा जो शेतातला पिकलेला माल आहे ना, तर तुम्ही आले की तुम्हाला तो अनुळा देणारच. बरोबर. तो कधीच त्याच्या परतफेडीचे विचार करणार नाही. असा एक त्या याच्यातनं आपण बाहेर आलेलो आहे. मी त्याच्यातनं आलेली की करायचं असेल तर आपल्या लोकांसाठी आपल्याला चांगलंच करायचंय. बाहेरच्या राज्यातले लोक येतात, ते काहीतरी भेसळ करतात, आपल्या लोकांना काही पण खाऊ घालतात. हे सगळं जमून आम्ही बघितलंय. पण मी माझा माणूस कसा चांगला राहील, आता आमच्या घरात कॅन्सरचे केसेस झालेले आहेत, तर ते सगळं जवळून आजार पण बघितलेले आहेत. तर त्याच्या विरोधातच आम्ही आज काम करतोय. एफडीएच्या तर होतंय, पण एफडीएच्या विरोधात सुद्धा खूप लोक भेसळ करतात. भेसळ करतायत. त्याच्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि याच्यावरतीच आज गोदा फार्मचं काम चालू आहे की बांधावरतीच प्रोसेसिंग आणि तिथूनच तुमचं शेतकऱ्यांना डायरेक्ट पदार्थ आम्ही देतो. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की नाही, यांच्या गोठ्यात हात माल तयार होतोय आणि एक विश्वास माझ्याबद्दलचा जो आज तयार झालेला आहे तिथे, त्याचा पण मला त्याचा फायदा झाला की
ताई जे करतात ते चांगलंच करतात. आणि आज तरुण असतील, जिम मध्ये जाणारे खेळाडू असतील किंवा जे व्हेजिटेरियन लोक आहेत, तर ते पनीर आवर्जून गोदा फार्मचं घेऊन जातात. हम्म. पण मी बघितलंय की आमच्या एरियात एवढी मंगल कार्यालय आहेत, हॉटेल्स आहेत, मी स्वतः बघितलं, त्यांच्यापर्यंत गेले की हे आपलं प्युअर पनीर आहे, दुधापासून तयार केलेलं, तर हे तुम्ही वापरा. पण त्यांना स्वस्त पनीर पाहिजे असतं, त्यांना कुठेतरी कॉस्ट कटिंग ते करायची कॉस्टिंग असते. बद्दलही बोलायचंय मला. त्याच्यामुळे मग ते आमच्या पनीरला ते नाही म्हणतात. acceptच करत नाही. असं सगळं चित्र बघितलं, म्हणून म्हटलं की हे जे आहेत हे लोक बाहेरचे, यांना आपल्या आरोग्याशी काही घेणं देणं नाहीये. जर आपण 1 किलो पनीर बनवायचं राहिलं हम्म. तर त्याच्यासाठी किती दूध लागतं? त्याला जवळपास 5-5.5 लिटर दूध लागतं. जर पर लिटर दुधाचं कॅल्क्युलेशन झालं तर पर लिटर दूध आपलं पर किती? लिटर दुधामध्ये एक 150 ग्रॅम पनीर बनतं. म्हणजे 1 किलो पनीरला 5 लिटर दूध. हो. पर लिटर दूधची किंमत काय आहे मार्केटमध्ये आज? आज पर लिटर दूध जे आहे, म्हणजे ते शेतकऱ्याकडे जरी तुम्ही गेलं तरी 70 रुपये लिटर म्हशीचं दूध मिळतं आपल्याला. आणि आम्ही सगळे चांगल्या क्वालिटीच्या म्हशीच्या दुधातलेच प्रॉडक्ट बनवतो. म्हणजे? दही असेल किंवा पनीर असेल, फुल फॅट, त्याच्यातनं आम्ही फॅट पण मायनस करत नाही. हा. तर एका दुधाची कॉस्ट जवळपास 350 ते 450 रुपये येते. फक्त त्याच्यात दूध लागतं त्यात. प्रोसेसिंग साठी इंधन लागतं, लेबर लागतं, ते बरोबर. वेगळंच. फक्त दुधाचीच किंमत तुमची 350च्या पुढे. 400-400 रुपये दूधच जातं जर हो. मार्केटमधून घेतलं तर. हो. तुम्ही तर डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेता. जर आता मार्केटमध्ये 80 रुपये रेट चालू 80 आहे, रुपये रेट चालतो. 400 रुपये दुधाचे झाले, त्याच्यातून बनतं 1 किलो पनीर 5 लिटर दुधात. हो. आणि ते आपण मार्केटमध्ये जर इथे घ्यायला गेलो तर मला 300 रुपयाला 2-2 किलो पनीर भेटतं. बापरे. 350-400 रुपयाला 2-2, 1.5 किलो पनीर भेटतं. मग मी तेच कॅल्क्युलेशन करत होतो. आता तुम्ही बोलले त्याच्यानंतर मला ती गोष्ट अचानक क्लिक झाली की 400 रुपयात 2 किलो पनीर भेटूच कसं काय शकतं? बिकॉज मला आम्ही मेजरमेंट जर हॉटेलला पनीर दिलं, अगदी खूप चांगले हॉटेल्स वाले पण आहेत की ज्यांना वाटते की नाही चांगलं पनीर वापरलं पाहिजे, तर त्यांना सुद्धा आम्ही 400 रुपयाच्या खाली रेट देऊ शकत नाही. परवडत 400 नाही. परवडतच नाही. तर त्यांना सुद्धा आम्ही 400 रुपयापर्यंत देऊ शकतो. म्हणजे 400 आपलं पनीर बनतं, पण 400च्या आतमध्ये ते बनतच नाही. त्यामुळे पनीरच्या बाबतीत तर पूर्णपणे 80% अडल्ट्रेशनच असतं. 80% पनीर अडल्ट्रेटेड असतं. बरोबर. सो मग दुधामध्ये सुद्धा अशीच भेसळ होते आणि दूध सुद्धा बनवलं जातं, दूध सुद्धा तयार होतं त्याच्यामध्ये. ते कसं बनतं? ते तर प्रोसिजर मला माहिती नाहीये, पण ते बनतं एवढं माहितीये. काहीतरी काय असेल ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. ऍक्च्युली हे अवेअरनेस होणं लोकांमध्ये खूप गरजेचं आहे, कारण की मेजरली इंडिया, महाराष्ट्र, जर आपले हिंदू कल्चरमध्ये जर बोलायचं गेलं तर मेजॉरिटी लोक व्हेजिटेरियन आहेत आणि मेजॉरिटी लोक कन्झ्युम करतात व्हेजिटेरियन फूड. मग त्याच्यात दूध आलं, पनीर आलं, डाळी आल्या, हे सगळ्या गोष्टी आल्या आणि मेजर डाएट ते असेल आणि तेच भेसळयुक्त आहे, तर मग हे पुढचे जे रोग किंवा आजार आपल्याला लागतात याचं मेजर कारण ते बनत जात आहे. ते आहे, कारणच ते आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइडचा वापर केला जातो, रासायनिक खतांचा वापर केला जातो. ते सुद्धा एक बाकीच्या आजारांना आमंत्रणच आहे. ते सुद्धा कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. ते थांबवण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतमालाला जर चांगला भाव मिळाला तर मग तो ह्या गोष्टी करणार नाही. मग याच्यासाठी काय करता येईल? याच्यासाठी नैसर्गिक शेती, म्हणजे रेसिड्यू फ्री शेती जास्तीत जास्त. आता आम्ही द्राक्ष एक्सपोर्ट करत होतो युरोपमध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये, तर ते सगळ्या तपासण्या करून द्राक्ष एक्सेप्ट करतात. ते त्यांना रेसिड्यू सापडला तर ते कंटेनरच्या कंटेनर परत पाठवतात. आजही अशा घटना घडत आहेत. बऱ्याच कंपन्यांचा माल परत पण आलेला आहे सॅम्पलमध्ये रेसिड्यू सापडला म्हणून. बरोबर. तर ते लोक त्यांच्या नागरिकांसाठी किती काळजी घेतात. आणि आपल्या देशामध्ये ह्या कुठल्याच गोष्टींचं बंधन नाहीये. तुम्ही म्हणजे रात्री जर ती कोबी किंवा फ्लॉवर सकाळी मार्केटमध्ये न्यायची असेल तर रात्री त्याच्यातल्या आळ्या ज्या असतात, किडे असतात, ते मारण्यासाठी रात्री त्याच्यात बीएससी पावडर किंवा काहीतरी टाकलं जातं. वांग्यात आणि कोबी आणि फ्लॉवरमध्ये सगळ्यात जास्त केमिकल्स वापरले जातात आणि ते सगळे रात्री मरून पडतात आणि मग तेव्हा तो माल सकाळी मार्केटमध्ये जातो. तर ह्या गोष्टींना कुठेतरी तर बंधन तुमच्या पाहिजे ना, कुठेतरी चेक पाहिजे. कोणी पण उठतं, कसाही माल आणतं, मार्केटमध्ये विकतंय,
परदेशात जाताना तुम्ही पाठवू शकता का, असं नाही नाही पाठवू शकत. तर ह्या गोष्टी जर जेव्हा म्हणजे प्रशासनाला, सरकारला जर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तुमचा मेडिकल आणि जे आहे आज वाढत चाललंय एवढं, ते वाढणार नाहीये. त्याच्यावर त्याच्यावरचा खर्च शेतकऱ्याचा किंवा नागरिकांचा पण कमी होणार आहे. आणि प्रशासनाचा शेतकऱ्याला ते अवेअरनेस नाहीये ना, की ही पावडर वापरली आहे तर याचा रेसिड्यू किती दिवस त्या पिकामध्ये राहणार आहे. म्हणजे आम्ही जेव्हा द्राक्षाला पेस्ट करतो ना, पेस्ट असल्या तर काही स्प्रे करतो, तर त्या बाहेरच्या देशातनं आम्हाला शेड्यूल येतं ते, की तुम्हाला हेच औषधं वापरता येतील, हे औषधांवरती बॅन आहे. आणि ते औषधं पण तोडणीच्या आधी 45 दिवस, 30 दिवस किंवा काय, हे त्यांचे नॉर्म्स असतात. सगळे नॉर्म्स असतात, त्यांचे सूचना असतात, त्याच्याप्रमाणेच ते करावे लागतात. मग आपल्या देशात कुठे काय आहे हे? सर्रास कोणीच विचारत नाही ना, तुम्ही काल काय पावडर मारली, मग ते आज का आणलं? हे शेड्यूल कुठेतरी फॉलो झालं पाहिजे आपल्याकडे सुद्धा. मग हे का नाही होते का? याला मेजर प्रॉब्लेम काय येत असेल इंडियामध्ये या सगळ्या गोष्टी? सरकारी नियम, कायदे, दुसरं काय? सरकारने जर रिस्ट्रिक्शन्स आणले तर ह्या गोष्टी होणार नाही. त्याच्यासाठी एक आता करंट जे नाशिकमध्ये एक गोष्ट घडते त्याच्यावरून मी हे तर सांगू शकतो डेफिनेटली की जर सरकारने थोड्या गोष्टी स्ट्रिक्ट केल्या तर या गोष्टी बदलू शकतात. त्याचं एक एक्झाम्पल आहे की नाशिकमध्ये आता सीसीटीव्ही प्रत्येक सिग्नलवरती ऍक्टिव्ह झालेत. म्हणजे त्यांचं बसवले बऱ्याच कधीचे, ते 5-6 महिन्यापासून काम चालू होतं आणि आता करंटली 4-5 दिवसापासून ते ऍक्टिव्ह केलेत. पहिल्याच दिवशी 8 तासात 15,000 केसेस नाशिककरांवर पडल्या. त्याच्यानंतर बघायला मिळतंय की एकही बाईक किंवा कार व्हाईट लाईनच्या पुढे जात नाही. तर ह्या अशा गोष्टी, हे नियम, हे कायदे स्ट्रिक्ट केल्याशिवाय लोकांना शिस्त लागत नाही. आणि सरकारवरचं, प्रशासनाचं ताण पण कमी झालं ना. आज प्रत्येक सिग्नलवर 4-4, 5-5 पोलीस थांबावेच लागत होते, त्यांना थांबावंच लागत होतं. आज त्यांना थांबायची गरज नाही. आपण प्रत्येकजण शिस्तीत झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे उभं राहतो, सिग्नल ग्रीन लाईट लागायची वाट बघतो आणि मगच पुढे जातो. बरोबर. आता हे जे पनीर आणि त्याचं बोलले होते तुम्ही की हॉटेल्समध्ये जास्त या गोष्टी वापरल्या जातात. घरी तर लोक थोड्याफार गोष्टी जपूनच युज करतात. सो हॉटेल्सवर जी संस्था नियंत्रण ठेवते त्यांनी जर, माझं असं मत आहे, त्यांनी जर नीट काम केलं तर हॉटेल्समध्ये भेसळयुक्त पनीरच वापरू शकत नाही. पनीर बनण्याचं मेजर कारण आहे की हॉटेल्समध्ये त्याची डिमांड जास्त आहे, बिकॉज त्यांना रेट कटिंग करायची आहे. आणि मग जर ते एफडीएने नीट काम केलं तर भेसळयुक्त पनीर वापरणार नाही, तर बनवायची गोष्टच येत नाही. बरोबर आहे. सरकारचं त्याच्यावर नियंत्रण पाहिजेच. आता आपण बघतो बऱ्याच ठिकाणी ते रेड टाकतात, भेसळयुक्त पनीरचे साठे जप्त करतात, त्याचं ते हे डिस्ट्रॉय करतात. परंतु हे किती ठिकाणी होतं? हे प्रत्येक ठिकाणी नाही होत. आणि जे लोक वापरतायत त्यांच्यावरती तर पण अंकुश आला पाहिजे. कधी पण रॅन्डम त्यांच्याकडे जर एक चेक तुम्ही ठेवला की हे काय आहे, आजचं पनीरचं सॅम्पल द्या. मला तर असं वाटतं की आपले झिरवाळ साहेब मंत्री झाल्यानंतर एफडीएचे, त्यांनी असे जवळपास 100-150 सॅम्पल्स जमा केले होते वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि त्यातले 80-90% सॅम्पल्स फेल गेलेले होते. म्हणजे आता तर मला मागच्या आठवड्यात अमूलची पण बातमी, हो अमूलची त्यांचे पण खूप सॅम्पल्स फेल गेलेत. असं एकच प्रोडक्ट आहे अमूलचं जे सगळ्या गोष्टींमध्ये पास झालं. अमूलची दही सुद्धा फेल गेली. तिच्यात असे किटाणू, जंतू म्हणू शकतो आपण, असे आढळले जे गटारीच्या पाण्यात असतात. एवढ्या प्रकारचं खराब प्रोडक्ट ते पण आहेत. सो म्हणजे एवढा मोठा ब्रँड जर इंडियामध्ये मेजरली म्हणतोय मी, त्यांचाच प्रोडक्ट तुम्ही अमेरिकेत जाऊन वापरा, ते सगळ्या नॉर्म्सला क्लिअर निघेल. पण मग इंडियामध्ये बिकॉज ऑफ म्हणजे सरकारची पकड नसल्यामुळे किंवा मग काहीतरी गोष्टी होत असतील बॅकअप, तर लोक लक्ष देत नाही. सर्रास काही विकतात मार्केटमध्ये आणि तो लोक कन्झ्युम करतात. तेच भारत सरकारनी त्या गोष्टींवरती चेक ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय ह्या भेसळयुक्त हे आणि आरोग्याशी खेळणं हे एकदम सहज साध्य झालंय लोकांना. बरोबर. ते त्यांना समजत नाही की आपण लोकांच्या आरोग्याशी खेळतोय, तर कुठेतरी आपण पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत. आपली पण मुलं बाळ आहे, आपल्या पण पुढच्या पिढ्या आहेत. हे जर समोर ठेवले तर ते लोक असं करणारच नाही. मी जेव्हा रोदा फार्मचे प्रोडक्शन सुरू केलं तेव्हा हेच डोळ्यासमोर ठेवलं की आपल्याला प्युअर द्यायचं आहे, चांगल्या पद्धतीचं द्यायचं आहे. मी ट्रेनिंग घेतले वेगवेगळ्या ठिकाणी.
चांगले प्रशिक्षक ट्रेनी बोलवले आमच्या गोदा फार्मवरती आणि एकदम टेक्निकल सगळ्या गोष्टी शिकून स्वतः मी शिकून आणि मग ते पुढे प्रोडक्शन सुरू केलं. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझा राहून गेला की गोदा फार्मची सुरुवात कशी झाली. मला थोडीशी सुरुवातीची स्टोरी ऐकायची आहे की तुम्ही एंटर कशा झाल्या या बिझनेसमध्ये, याच्या मागची पार्श्वभूमी काय होती, काय काय निर्णय कसे घेतले. अ, असं झालं की आमचं एक मोठं एकत्र कुटुंब, जवळपास 200-250 लोकांचं. त्यानंतर मी राजकारणात इन्व्हॉल्व झाले. माझं कौटुंबिक शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे आणि माझे मिस्टर वकील होते, परंतु वकील व्यवसाय करता करता त्यांनी शेती करायला पण सुरुवात केली आणि शेतीत डेव्हलपमेंट चांगल्या केल्या. पारंपरिक पिकं सोडून त्यांनी गुलाब, द्राक्ष एक्सपोर्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. नाशिक जिल्ह्यात पहिलं प्री-कूलिंग आणि कोल्ड स्टोरेज युनिट हे आम्ही उभं केलं, पंचवटी इंडियन ग्रेप्स नावाने. तर हे सगळं करत असताना माझी एंट्री राजकारणात पण झाली. त्यांचा कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे कारखाना असेल, गावातल्या सोसायटीपासून सगळीकडे दबदबा होता. मग हे करत असताना त्यांनी निवडून दिलं आणि त्यांनी सांगितलं की आता तू निवडून आली आहेस, तुझी कामं तुलाच करायची, मी कुठेही तुझ्या पाठीमागे इंटरफेअर येणार नाही, महापालिकेत पण नाही आणि काहीच नाही. मग मी माझ्या पद्धतीनं कामं हाती घेतली. हे सगळं करत असताना 2007ला जे इलेक्शन झालं, म्हणजे 2002ला मी निवडून आले, 2007ला एक सिंगल वॉर्ड झाला. सिंगल वॉर्डमध्ये जनरल जागा आली आणि मग पक्षाने सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही जनरल जागेवर पण लढू शकता. म्हणजे हे पहिले इलेक्शनचा टर्म झाल्यानंतरची गोष्ट आहे. हा, दुसऱ्यांदा 2007ला दुसऱ्यांदा उभी राहिले. तर त्याच्यात सगळं ग्रामीण भाग, खेडेगावं, त्याच्यात गावातली बाई पुढे जाते राजकारणात, म्हणजे ती मानसिकता थोडीशी लोकांची कमीच असते. पण मी आज माझ्या मिस्टरांना मानते की इतकं त्यांचं मन मोठं होतं की त्यांनी त्यांच्या पत्नीला ग्रामीण भाग असून आणि सगळं हे असून सुद्धा राजकारणात सपोर्ट केला आणि कुठल्याच गोष्टीत मला मागे ठेवलं नाही, सगळं शिकू दिलं. त्यावेळेस गावातली मानसिकता अशी झाली की आता ही जर निवडून आली तर ही आपल्याला परत कुणालाच संधी देणार नाही, जनरल जागेवरती बाईचं काय काम आहे, नकोच आपल्याला. मग सगळे गावातले लोक एकत्र आले, सगळे भाऊबंद, सगळे वाडे एकत्र आले आणि माझ्या विरोधात त्यांनी लढाई केली. परंतु मला माझ्या कामावरती विश्वास होता. मी जे महिलांचं बचत गटांचं संघटन केलं, 2006ला मी महिला बाल कल्याण सभापती म्हणून काम केलं. त्या काळात गावामध्ये फक्त 2च बचत गट होते आणि त्या 2 बचत गटावरनं मी जवळपास 100 बचत गट तयार केले आणि त्या महिला एवढ्या मला मानतात की ताई, तुमच्यामुळे आम्हाला बँक म्हणजे काय माहिती झालं, पैसे म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय हे समजलं आणि काहीतरी उद्योग व्यवसाय आमचे सुरू झाले. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा, म्हणजे गावात असं वातावरण झालं की सगळ्या महिला माझ्यासोबत होत्या. सगळ्या महिला माझ्यासोबत होत्या आणि पुरुष विरोधात होते. परंतु त्यांनी बघितलं समोरच्यांनी की ह्या कुठंच मागं, म्हणजे याचं वातावरण खूप चांगलं आहे, कुठंच मागे हटत नाहीये. त्यांनी दम द्यायला सुरुवात केली. सामदाम दंडभेद पैसा सगळा वापर केला आणि खूप अटीतटीची लढत झाली. त्याच्यातनं माझं डिपॉझिट जप्त करणार होते, परंतु माझा अगदी 50-100 मतांनीच फक्त पराभव झाला. तो पण मी मान्य केला, कारण सगळे लोक माझ्यासोबत होते. बरोबर. आणि लोकांच्या मनात ती खंत होती कुठेतरी की नाही, यांचंच म्हणजे ह्याच पाहिजे होत्या म्हणून. 2012ला पुन्हा एकदा इलेक्शन लागलं. त्यावेळेस दुर्दैवाने माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झालेला होता. 2009ला कॅन्सर डिटेक्ट झाला. लोकसभेच्या इलेक्शनचा प्रचार पण मी केला. मुलीचं लग्न होतं. मुलीचं लग्न 4 दिवस लेट होतं आणि त्याच्या आधी मतदान होतं लोकसभेचं. तेव्हा समीर भुजबळ उभे होते. पूर्ण बूथ वाईज आणि 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमच्याकडे दिलेली होती, महिलांकडे वेगळी जबाबदारी. तर ती जबाबदारी पार पाडून मी त्यांचं सगळं आजारपण पुढे हे केलं. परंतु 2012ला त्यांना खूप एक मोठं ऑपरेशन करावं लागलं. आम्ही मुंबईमध्येच 1 महिना होतो हॉस्पिटलला आणि त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये असतानाच महापालिकेच्या आरक्षणाची सोडत आली आणि त्यांनी ती बघितली टीव्हीवरती की प्रभाग क्रमांक 2ला महिला ओबीसी आले, तर आपल्याला आता इलेक्शन लढायचंच आहे. मी नाही म्हटलं नाही.
आपल्याला नाही इलेक्शन लढायचं. पण त्यांनी काही ऐकलं नाही. डिस्चार्ज झाला, घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून लगेच फिरायला सुरुवात केली. ते स्वतःही फिरले आणि मलाही. एकच राऊंड मारला, वातावरण इतकं बदललं गावामधलं, की जे विरोधात लढले होते ते आता सोबत यायला, मीटिंग घ्यायला लागले, की नाही आपल्याला सोबत लढायचंय, आपल्याला सोबत लढायचंय. वेगवेगळ्या लोकांना आमच्याकडे पाठवायला लागले. तर अशी परिस्थिती आली आणि उत्स्फूर्तपणे म्हणजे लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं मतदान केलं आणि चांगलं मतदान मला ते 2012च्या इलेक्शनमध्ये मिळालं. आणि झालं काय की 2014 पर्यंत त्यांच्या आजारपणामध्ये शेवटी त्यांना साथ नाही मिळाली शरीराची. 2014ला ते गेले आणि इलेक्शन नंतर 2च वर्षात ते गेले. सगळं कुटुंबाची जबाबदारी म्हणजे मुलगा तर माझा 12वीलाच होता आणि एक मुलगी, तिचंही लग्न व्हायचं होतं. तर म्हटलं आता हे सगळं जर आपल्याला परिस्थिती सांभाळायची तर मी 17 पर्यंत वॉर्डाची कामं केली, लोकांची कामं केली. परंतु त्यानंतर निर्णय घेतला की आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे, कौटुंबिक व्यवसाय आहे शेती, ही आपल्याला जबाबदारी उचलावीच लागणार आहे. आणि त्याचं एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत तर आपल्याला हे सगळं लढावंच लागणार आहे. मग मी निर्णय घेतला की शेती करायची आणि मळ्यात लक्ष द्यायचं. मग त्यांचं जे होतं एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष वगैरे ते केले मी 2-3 वर्ष. परत त्याच्यात मला इतकंसं नाही इकॉनॉमी त्याची चांगली वाटली. मग मी वेगळे प्रयोग करायला सुरुवात केली, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळेस असं वाटलं की अरे ऍग्रिकल्चरचं एखादं एज्युकेशन आपलं झालं असतं तर किती चांगलं बरं झालं झालं असतं. असतं. मग भाजीपाला पिकं असतील, फळं असतील, अगदी फुलं असतील, पॉली हाऊस पण केलं, पॉली हाऊस मध्येही काम केलं. हे सगळं करत असताना मार्केटचा अभ्यास मी करत होते. मार्केटचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की आपण जेवढा खर्च करतोय शेतीवर, तेवढं पण उत्पन्न आपलं मिळत नाही. मार्केट आपल्याला म्हणजे व्यापाऱ्याच्या हातात माल गेला की गेला. म्हणजे गेला. आपण काही त्याची किंमतच ठरवू शकत नाही, की अरे बाबा माझा खर्च इतका झालाय, मला इतकं तरी मिळालं पाहिजे. पण जेव्हा मार्केटमध्ये आपण विकत घ्यायला जातो, जेव्हा कस्टमर विकत घ्यायला जातो, त्यावेळेस त्याच्या डबल तो पैसे कमवतो. तर मी म्हटलं हे कुठेतरी आपल्याला बदलायला लागेल आणि आपल्याला स्वतःला उभं राहावं लागेल मार्केटमध्ये. मीनव्हाईल मध्ये करोना आला. करोनाचे 2-3 वर्ष, 2 वर्ष आम्ही बघितलं, की काय करायचं, काय करायचं. मग आम्ही बघितलं, की सगळ्या याला बंदी होती. अगदी फ्रूट, भाजीपाला सगळं. परंतु डेअरी व्यवसायाला कुठेच बंदी नव्हती. दुधाच्या गाड्यांना सगळीकडे परमिशन होती जायला. आणि तोही विचार केला, की प्रत्येक घरामध्ये एक दूध म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. अगदी नवजात अर्भकापासून तर अगदी म्हाताऱ्या आई व्यक्तीपर्यंत वडिलांपर्यंत दूध. सगळ्यांना दूध हे चांगलंच पाहिजे असतं. म्हटलं आपण मग दुधात तो विचार करायला काय हरकत आहे. मग त्याचे मी वेगवेगळे ट्रेनिंग घेतले आणि ब्रँड बनवायचं ठरवलं. मग गोदा फार्म्सचं त्यावेळेस मग माझ्या म्हटलं गोदावरी काठी आपण आहोत, तर गोदाच्या नावानेच आपण ब्रँड बनवायचा. मग फक्त डेअरी पुरतं मर्यादित न राहता सगळंच व्यापक शेतीचं जे काही आहे ते आपल्याला गोदा फार्मच्या अंडर आणता येईल. म्हणून मग तो एक ब्रँड रजिस्टर केला. आणि दूध विकत असतानाही लक्षात आलं की दुधामध्ये पण तितकंसं काही फायदा नाहीये. तर मग त्याचे डायरेक्ट प्रॉडक्ट बनवणं आणि डायरेक्ट कस्टमर पर्यंत नेणं हेच एक शेवटी आहे. मग तेव्हापासून मग मी माझ्या शेतावरतीच प्रोसेसिंग युनिट सुरू केलं आणि काम चालू केलं. मग त्याचे आज 4 वर्ष पूर्ण झाले. आकाशवाणीला गंगापूर रोडला एक आउटलेट, एक मुंबई नाक्यावरती आउटलेट आणि एक माझं फार्म आउटलेट, असं 3 आउटलेट आता सध्या चालू आहेत. आणि याच्यात मेजरली आता करंटली फक्त डेअरीचे प्रोडक्ट चालू आहेत. आता सध्या डेअरीचे प्रोडक्ट चालू आहे. आता इथून पुढे मला असं वाटतं की आपण जे करतोय ते लोकांना दाखवलंही पाहिजे की गोदा फार्मचे प्रॉडक्ट कसे तयार होतात, किती शुद्ध आहेत. हे लोकांना जेव्हा विश्वास पटेल, जेव्हा आपण त्यांना दाखवू. मग ते एक डेअरी टुरिझम अशी कन्सेप्ट माझ्या डोक्यात होती. परंतु आता मी डेअरी टुरिझम सोबत ऍग्री टुरिझम हे एक करावं असं माझ्या मनात आहे. आता मागच्या वर्षीच मी पेरूची लागवड केली आहे. एक तैवान पिंक नावाचा 2 प्रकारचे पेरू आहेत त्याच्यामध्ये. मग म्हटलं सगळेच पर्माकल्चरच्या माध्यमातून मिक्स फ्रूट फार्मिंग केलं पाहिजे, किचन गार्डन केलं पाहिजे, जे शहरातल्या लोकांना ज्याची गरज आहे. काय काय बघायला नाही मिळत, बघायला सुद्धा मिळत नाही. ते जर आले, त्यांनी स्वतः काम केलं किचन गार्डन मध्ये, स्वतः त्यांचा भाजीपाला त्यांनी उगवून तो सुद्धा ते तिथेल्या तिथे ते घेऊ शकतात.
अशा पद्धतीनं आता सध्या काम चालू आहे. आणि त्यातच मग एक सगळा गावाचा लूक तयार करून तिथे एक चांगलं पॉइंट मी सुरू करते. काम चालू आहे आता त्याच्यावरती. बरोबर. आता जसं तुमची शेतीची पार्श्वभूमी पहिलेपासूनच होती, पण सगळं सोडून म्हणजे आता राजकारणाला थोडासा आपण वेळ कमी द्यायचा आणि शेतीवर लक्ष द्यायचं असा तो जो वेळ होता, तो पहिला क्षण जो होता तुमचा, तो कसा होता? मला निर्णय घ्यायला खूपच त्रास झाला. म्हणजे एवढं 20 वर्ष मी राजकारणात काम केलं आणि चांगल्या पोझिशनवरती काम केलं. बरोबर. आणि ते सोडून सगळं एकदमच घरी बसायचं किंवा एकदमच शेतात जायचं, हा मला खूपच त्रासदायक क्षण होता. त्यावेळेस कसा निर्णय घ्यावा म्हणजे इकडं जर विचार केला तर कुटुंबाचं भविष्य महत्वाचं होतं. मग राजकारणाचा विचार केला तर माझं भविष्य त्याच्यामध्ये होतं. बरोबर. कारण लोकांमध्ये तितकं आपण काम केलेलं होतं आणि तेवढं बिल्ड केलेलं होतं विश्वास. काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता. परंतु शेवटी विचार केला नाही, कुटुंब महत्वाचं आहे. आणि ते गेल्यानंतर ते जी जबाबदारी टाकून गेली माझ्यावरती, शेवटी ती जबाबदारी उचलणं हे आपलं कर्तव्य आहे. राजकारण हे तात्पुरतं आहे. हे 5 वर्ष तुम्ही निवडून आले की 5 वर्ष असतं ते आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला लढावं लागतं. परंतु कुटुंब एकदा उभं राहिलं तर ते कायमस्वरूपी त्यांचं भविष्य त्याच्यामध्ये ठरतं. म्हणून मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झाला. नंतर तो जर्मनीला रिन्युएबल एनर्जीमध्ये त्याने मास्टर्स केलं आणि आता चांगल्यापैकी तो त्याचा स्वतःचा व्यवसाय करतोय आहे इकडे येऊन. आता तुम्ही जो 20 वर्षाचा काळ सांगितला राजकारणातला, आपण बरीच सारी माहिती घेतली गोदा फार्म बद्दल, पण तुमचा राजकीय कारकिर्दीतल्या बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. तो 20 वर्षाचा जो काळ होता त्याच्यात असा एखादा प्रसंग आला की तुम्हाला माहिती होतं की हा निर्णय जो मी घेणार आहे याच्याने लोक 100% नाराज होणार आहेत, पण मला हा निर्णय घ्यायला लागेल? याच्यात एक लोकांच्या विरोधात खूप काही निर्णय मला घ्यावे लागले नाही, कारण डेव्हलपमेंटच इथे खूप कमी होती. परंतु एक निर्णय मला असा घ्यावा लागला, की आमचा नांदूर नाका परिसर आहे आणि त्याची डेव्हलपमेंट खूप महत्वाची होती. कारण औरंगाबाद रोड जो राज्यमार्ग आहे तो तिथून जात होता आणि नाशिक रोडला कनेक्टेड आग्रा हायवे पण होता आणि नाशिक रोडला कनेक्टेड एक रस्ता होता. मोठा चौक होता तो, मुख्य चौक. पण तिथे पूर्णपणे अतिक्रमण होतं. सगळ्या आजूबाजूनी टपऱ्या म्हणजे एक सिंगल वाहन फक्त जाऊ शकत होतं, इतकं लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं. म्हटलं हे कुठेतरी आपल्याला बदलावं लागेल, तरच ह्या लोकांचे व्यवसाय पण वाढतील आणि रहदारी पण वाढेल, रहदारी वाढेल, नांदूर नाक्याला एक मोकळा श्वास घेता येईल. म्हणून मी तो अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. लोकांचा त्याला विरोध झाला, पण समजून सांगितलं मी त्यांना की नाही, हे तुमच्याच भल्यासाठी आहे. ज्यावेळेस ते अतिक्रमण बाहेर म्हणजे गेलं, एक चांगलं वाहतूक बेट तिथं डेव्हलप झालं, त्यावेळेस लोकांनाच त्याची प्रचिती आली की आपले जे चांगले आजूबाजूच्या बिल्डिंग उभ्या राहिल्या, त्याच्यात आपले शॉप, आपलेच उद्योग व्यवसाय उभे राहिले आणि एक नांदूर नाका सुशोभित पण झाला. म्हणजे ते नांदूर नाक्याची एक ओळख तयार झाली तिथे. नांदूर नाका म्हटल्यावर प्रत्येकालाच माहिती. हो. पण मग त्यावेळेस जी टीका झाली ती कशी हाताळली तुम्ही आणि मनात काय चालू होतं निर्णय घेण्याच्या वेळेस? मी कसं आहे की जे समोर आलं त्याला फेस करणं हे आपलं मुळातच स्वभाव होता. लोकांना व्यवस्थित समजून सांगितलं. म्हणजे आले सगळे की नाही, आमची दुकानं चाललेत हे ते सगळं. पण त्यांना समजून सांगितलं, त्यांनी मान्य केलं. खूप विरोध मला त्यावेळेस असा टोकाचा विरोध लोकांनी नाही केला. बरोबर. आता तुम्ही जेव्हा निवडून आले होते तेव्हा देखील कुंभमेळ्याचं कामकाज तुम्ही बघितलं होतं 2002 मध्ये आणि 2012ला 2012ला पण. मग तुम्हाला कुंभमेळ्याच्या कामकाजाचा बऱ्यापैकी अंदाज आहे की त्यावेळेस कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे. सो त्यावेळेस तुम्ही केलेले कामं ज्याच्यात काही कमी, ऑब्व्हियस आहे की कामं कुठलेच एकदम योग्य होतील असं नसतं, बऱ्याच साऱ्या गोष्टी राहून जातात करायच्या. सो 2002 आणि 2012 मध्ये तुम्ही जे कुंभमेळ्याचे कामं केले त्यात तुम्हाला कोणत्या अशा गोष्टी करायच्या होत्या पण त्या राहून गेल्या आणि तुम्हाला असं वाटतं जो आता कुंभमेळा येतोय 2027चा, त्यात त्या गोष्टी पुन्हा व्हायला नको, ज्याने लोकांचे हाल होणार नाही आणि लोकांची सुविधा प्रॉपर होईल? कसं आहे की 2002चा म्हणजे 2004चा जो कुंभमेळा होता, तर त्याच्यात एक खूप वाईट घटना घडली. ती म्हणजे सरदार चौकात झालेली चेंगराचेंगरी. बरोबर. आणि तो खूपच वाईट अनुभव होता आमच्यासाठी.
की एवढं सगळं नियोजन करून सुद्धा प्रशासन तिथे कसं कमी पडलं. आणि ऍक्च्युअल बघितलं तर सरदार चौक आणि ते जे रस्ते शाही स्नानाचे मार्ग आहेत ते खूपच अरुंद आहेत. एवढे अरुंद आहेत, त्या रस्त्यांची कॅपॅसिटी बघून तिकडे तितके लोक सोडायला पाहिजे. ती मॅनेजमेंट प्रशासनाला जमली नाही. किंवा ते रस्ते त्याच्या रस्त्या दोन्ही बाजूचं अतिक्रमण काढून ते रस्ते मोठे तरी करायला पाहिजे होते. तर तो एक निर्णय महानगरपालिकेचा ऍक्च्युअल चुकलेला त्यावेळेस होता. चुकलेला. त्याच्यात नंतर काही सुधारणा केल्या 2012 नंतरच्या कुंभमेळ्यामध्ये. असा आम्हाला अनुभव आला की लोकांना 8-8, 10-10 किलोमीटर पायी पायी चालावं लागतं. म्हणजे पार्किंग इतके लांब. आमच्या नांदूर नाक्याच्या पुढे पार्किंग होतं गाड्यांचं, आणि तिथं उतरून लोकांना पायी पायी तिकडे जावं लागत होतं. म्हणजे इतके लोकांचे हाल झाले की लोकांना असं वाटलं की आपण का आलो नाशिकला. म्हणजे असंही व्हायला नको. त्यावेळेस आमच्याकडे निलगिरी बागेचा जो मोठा ग्राउंड आहे 17-18 एकरचा, तिथे आम्ही नियोजन करत होतो की इथे पार्किंग झालं पाहिजे किंवा इथे लोकांना राहण्याची तरी सोय झाली पाहिजे. पण खूपच दूर दूर पार्किंग होतं. तिकडे ती एक लोकांची गैरसोय झाली. पण कुंभमेळ्याच्या निमित्तानेच शहराचे रिंग रोड असतील किंवा काय असेल, निधी येतोय केंद्राकडनं, सुशोभीकरण राज्याकडनं, झालं. ते डेव्हलपमेंट होतात आणि आमच्या भागामध्ये तर पंचवटीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतात. तर आज सुद्धा शहरात खरं रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे, खूपच हालाकीची आहे. परंतु कुंभमेळा आल्यानंतरच दिवाळी दसरा आल्यासारखं सुशोभीकरण होतं आणि ते कामं होतात. तर ऍक्च्युअल तेव्हा तरी ती कामं होतात म्हणून 12 वर्षांनी कुंभमेळ्याची वाट बघावी लागते लोकप्रतिनिधींना. आमचा तर नांदूर मानूर तो म्हणजे शिवरस्ता सुद्धा नव्हता आम्ही निवडून आल्यानंतर. तो पण कच्चाच होता, पायी पायी तिथनं जावं लागायचं. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा माझ्या लग्नानंतर 85ला आमच्या मळ्यात राहायला आले ना, तर के वाघच्या तिथून कॅनॉल रस्ता आहे. हो बरोबर, तो आणि तिथून आम्हाला पायी पायी यावं लागायचं आमच्या मळ्यामध्ये 3-4 किलोमीटर. बापरे. अजिबात रस्ते नव्हते. मग ह्या 2002च्या कुंभमेळ्याच्या ह्याच्यात मी आग्रह केला आणि तो शिवरस्ता केला. त्या भागाची आज एवढी मोठी डेव्हलपमेंट झाली. तो रिंग रोड म्हणजे एकदम फेमस रिंग रोड झालाय आज. त्याच्यानंतर दुसऱ्या कुंभमेळ्यात तो अजून वाईड झाला आणि आता हा तिसऱ्या याच्यामध्ये आता त्याला डायरेक्ट डिव्हायडर आणि मोठा 100 फुटी रस्ता तो आता होतोय. तर त्यावेळेस मला आठवतं आमची शेती होती, रस्त्यावरच द्राक्षाचे बाग होते त्या रोडवरतीच, आणि हार्डली 5 लाख रुपये काहीतरी एकरी रेट होते त्यावेळेस. तिकडे. म्हणजे आज जर तिथे गेले तर तुम्हाला 25 फुटांनी कुठून देणार. कोणी देणार. म्हणजे ही डेव्हलपमेंट होती आणि ही प्रॉपर्टीचे रेट वाढतात. हा आपला एक प्लस पॉइंट आहे. पण कुंभमेळ्याबद्दल काम करताना तर जे प्रॉपर गंगेवरचं काम व्हायला पाहिजे त्याबद्दल मला थोडी खंत वाटते. गंगेचं जे आता एवढ्या 15-20 वर्षांमध्ये जे सगळं प्रदूषण वाढलंय, मलिनीकरण म्हणू शकतो आपण त्याला. हो, त्याच्यावरती तेच दूषित पाणी झालं. दूषित पाणी प्रदूषण वाढलंय, त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. रस्ते आणि बिल्डिंग तर होतच राहतील, पण ही जी गंगा आहे अगदी केंद्राकडनं सुद्धा त्याच्यात लक्ष दिलं गेलं. म्हणजे राज्य देश पातळीवरती त्या गंगेकडे लक्ष दिलं जातं. तिथे जे मुख्य चूक आहे ती प्रशासन कानाडोळा करतंय की मुद्दाम कळत असून सुद्धा त्याच्यावर काम करत नाहीये, ते कळत नाहीये. जे MIDCचं कारखान्यांचं दूषित पाणी, केमिकल मिश्रित पाणी आणि जे शहरातलं सांडपाणी आहे ते सगळं सरळ गंगेमध्ये सोडलं जातं. STP प्लांट आहेत, STP प्लांटसाठी करोडो रुपये आज खर्च पण केलेले आहेत, पण ते शुद्ध केलेलं पाणी ते पण गंगेतच मिसळलं जाते. ते किती शुद्ध होतं, किती % त्याच्यात ते कचरा राहतो ते पण तपासलं जात नाही. त्या ड्रेनेज STP प्लांट्सचे किती मेंटेनन्स होतो आणि ते किती सक्रिय आहेत त्याचं बघितलं पाहिजे नाहीये. आणि ऍक्च्युअल हेच जे सांडपाणी आहे कारखान्यांचं असेल किंवा शहराचं असेल, हे व्यवस्थित पद्धतीने जर त्याचं स्वच्छ केलं आणि ते डायरेक्ट शेतीसाठी कॅनॉलनी सोडलं तर गंगेमध्ये ते पाणी मिसळण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे गंगेत स्वच्छच पाणी राहील, ते मिसळायलाच नकोय. आज तुम्ही शहरात बघितलं तर सगळे ड्रेनेजचे चेंबर तुम्हाला गंगेच्या कडेने दिसतील. मग ज्या गंगेत आंघोळ करण्यासाठी, ज्या गंगेत पाय धुण्यासाठी भारतभरातून लोक देशभरातनं येणारे, बाहेरून येणारे, जगभरातनं येणारे, ती जर तुम्ही स्वच्छ नाही ठेवू शकत आणि ती स्वच्छ करण्यासाठी नंतर करोडो रुपये खर्च करतात. त्याच्यातलं ते वनस्पती काढणार, ते स्वच्छ करणार, त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च करणार.
पण ते करोडो रुपये जर ही सिस्टीम करण्यासाठी केली तर ते गंगा स्वच्छ करण्याची गरजच पडणार नाही. बरोबर. आम्ही अक्षरशः आमच्या गावाच्या तिथे ज्यावेळेस अंत्यविधीसाठी किंवा दशक्रियाविधीसाठी जावं लागतं, त्या गंगा घाटावरती पायात पाय सुद्धा घातला तरी त्या पायावरती आपल्या हातांवरती अशी रॅश येते. रॅशेस येतात. तर त्याची लगेच रिॲक्शन होते. इतकं दूषित पाणी त्या गंगेचं आहे. बाजूला उभं राहिलं, एक अर्धा किलोमीटर बाजूला जरी उभं राहिलं तरी त्या पाण्याचा वास येतो. म्हणजे गंगा इतक्या पवित्र नावाने आपण तिचं हे करतो, स्मरण करतो, तिचा उच्चार करतो नावाचा, पण तेवढं पावित्र्य राहिलंच नाही त्या पाण्यामध्ये. त्याच्यावरती तुम्ही पायाभूत म्हणजे हे काम केलंच पाहिजे, तरच उपयोग आहे. म्हणजे तेही काम जर या कुंभमेळ्याच्या निमित्ताने तुम्ही जर एवढे करून मोठे घेतलं. मोठे रस्ते बनवताय, रिंग रोड बनवताय, एक्सप्रेस वे बनवताय, सगळं बनवताय, पण ती गंगा जर दूषित असेल तर त्याचा काय? ज्याच्यासाठी कुंभमेळा भरतोय त्याचा काही अर्थच राहत नाही ना. बरोबर. ते काम करणं जास्त महत्वाचं आहे बाकीच्या कामांपेक्षा. सो रस्त्यांबद्दल जास्त तुम्ही बोललात, तर रस्त्यांबद्दलही मला एक डाऊट आहे. डाऊट म्हणजे माझी एक फक्त त्यावर मत मांडतो मी, की जसं ही कामं ठरतात, आता समजा कुंभमेळ्याचे कामं ठरले, सो ते कामांचा एक सिक्वेन्स असेल, की हे सगळे कामं होणार आहेत कुंभमेळ्याच्या निमित्ताने किंवा मग शहर डेव्हलपमेंटच्या निमित्ताने, तर ते कामं सिक्वेन्समध्ये असतील, बरोबर आहे. आत्ता जर बघायला गेलं, आत्ता थोड्या दिवसापूर्वी काँक्रिटीकरणचे रस्ते झाले. नाशिकमध्ये 1-2 वर्षापासून काम चालू होतं त्यांचं आणि आत्ता 2 वर्षात ते कामं झाले आणि आता आहे की पाईपलाईनचं काम नाशिकमध्ये सुरू झालं. सगळे रस्ते खणतायत. जुने रस्ते त्यांनी खणून तिथे पाईपलाईन टाकली, ती गोष्ट आपण समजण्यासारखी. जे नवीन काँक्रीटचे रस्ते झाले तेही तसंच करताय. सो मग याचे जे तुम्ही जी लाईन वापरता, की कोणते कामं कधी झाले पाहिजे, याचं कोण सांभाळ करतं? काँक्रीटचे रस्ते तयार करताना तर खूप विचारपूर्वक केलं करायला पाहिजे. पाहिजे. त्याच्यातून जाणारी पावसाळी गटार असेल, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन असतील, ड्रेनेजच्या लाईन असतील, केबल्स असतील. आता तर MNGSचं मोठं काम चालू आहे शहरामध्ये. ह्या सगळ्यांसाठी जागा ठेवून त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था करूनच काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजे. बरोबर. कारण कमीत कमी ते पुढचे 10 वर्ष तर चालणार आहेत की नाही. मग हे करताना म्हणजे तुमचं स्थापत्य असेल किंवा इंजिनिअरिंग असेल ते कुठे कमी पडलं हे तपासण्याची गरज आहे. आणि जर इतके पैसे सरकार त्याच्यासाठी खर्च करताय तर त्याचा तर जाब पण विचारलाच गेला पाहिजे. करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. मला तर असं वाटतं डॉक्टर हेमलता पाटलांनी पण तो प्रश्न मांडला होता मागच्या आठवड्यामध्ये. हा. आमच्या नांदूर नाक्यावरती ज्यावेळेस औरंगाबाद रोडचं काम झालं, अजूनपर्यंत मी आज गेल्या 8-10 वर्षापासून बघते, पावसाळा आला की आमच्या सगळ्या नालेच असतात, नाल्यांमधूनच रस्ते केलेले आहेत आज. जे पावसाळी गटारी नाले म्हणजे पावसाळी ज्या गटारी आहेत, नाले आहेत, त्याच्यातनं भरपूर पाणी वाहतं आणि ते पाणी सगळं येऊन औरंगाबाद रोडला नांदूर नाक्यावरती मोठा तलाव होतो. तो तलाव ते पाणी ड्रेन व्हायला जागाच ठेवलेली नाहीये. जे दरवर्षी ते काम असतं की ते पाणी काढून द्यायचं कुठून तरी. एकचदा काहीतरी त्याचा तुटवडा तोडगा काढून करता येणारी गोष्ट, पण दरवर्षी परत करताना आणि हे करताना ती गोष्ट तर लक्षातच घेतली पाहिजे. पावसाळी गटारी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. हे रस्त्यांचं झालं, कुंभमेळ्याचं झालं, आता आपण गोदाफार्म बद्दलही बोललो. पण आता मला असं बघायला मिळतंय की जे गावाकडचे तरुण आहेत, 15-20-30 हजाराच्या नोकरीसाठी त्यांची शेती 5-5, 6-6 एकर शेती सोडून शहरात येतात, 20-25 हजाराची नोकरी करतात आणि शेती करण्याचं त्यांचं कुठलंच मानसिकता राहिलेली नाही. मग या तरुणांना तुम्ही काय सांगा? ऍक्च्युअल शेतीचं जे चित्र उभं केलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा काय, तरुणांसमोर आज जे चित्र आहे की कर्जबाजारी शेतकरी, आत्महत्या करणारा शेतकरी, जो मुलीचं लग्नही करू शकत नाही, मुलाला शिक्षण देऊ शकत नाही. मग आजकालच्या तरुणांवर ते बिंबवलं गेलं की शेती हे तोट्यातच आहे, तोट्याचा व्यवसाय. आपण का शेतीसाठी आपलं आयुष्य घालवायचं. आज शेतकरी जरी असला तरी तो आपल्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करतो की बाबा मी शेतीत मातीत काम केलं पण माझ्या मुलाला नको करायला. तो आज इंजिनियर होतो, MBA होतो, सगळं होतो, पण तो तेवढ्या शिक्षणाच्या इतकं त्याला पगार पण मिळत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांचं लग्न. आज शेतकऱ्याच्या मुलाला कुणीच मुली देत नाही, मुली लग्नच करायला तयार. अक्षरशः 5-5, 10-10 एकर शेती असलेले सुद्धा तुमच्या आता करोडो रुपये किमती वाढल्यात शेतीच्या.
त्यांना वाटते शेती पाहिजे, पण शेतकरी मुलगा नको वाटतो. मग याच्यामुळे मुलांना असं वाटतं की अरे, आपल्याला तर मुलगी सुद्धा जर मिळणार नसेल लग्नाला, तर आपण का शेतकरी म्हणून राहायचं. शेवटी ती मानसिकता आहे म्हणून ते नोकरी करायला जातात. पण मला असं वाटतं की कुठेतरी समाजाची एक जडणघडण अशी व्हायला पाहिजे. किमान नाशिकमध्ये जरी शेती ही एक प्राधान्यक्रमाने एक मोठा व्यवसाय आहे शेतकऱ्यांचा. जिथं डाळिंब पिकले जातात, द्राक्ष पिकले जातात, कांदा आहे, वेगवेगळ्या भाजीपाल्यासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. तर त्या मुलांवरती हे बिंबवलं गेलं पाहिजे की इथेच तू तुझ्या शिक्षणाचा उपयोग जर केला, आधुनिक तंत्रज्ञान वापरलं, तर तुझा ब्रँड तू इथे उभा करू शकतो. जसं Vodafone ब्रँड उभा केला, तसं प्रत्येक शेतकऱ्याचा एक ब्रँड उभा करू शकतो. आज सरकारने जरी किती शेतकरी कंपन्यांना अनुदान दिलंय, मोठ्या-मोठ्या कंपन्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलंय, पण ते प्रत्येक बांधावर ते ज्ञान पोहोचत नाही. सर्वसामान्य शेतकरी हा एकदमच सर्वसामान्य त्यांच्या राहतो. पारंपरिक त्याला बँकेची पायरी माहित नसते, त्याला प्रशासनाची एखाद्या सरकारी कार्यालयाची पायरी पण माहित नसते. तर हे शिकलेल्या मुलांनी याच्यावरती अभ्यास केला पाहिजे आणि याच्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे. जसं एक Vodafoneचं मी उदाहरण सांगितलं. प्रत्येक शेतकऱ्याने बांधावरच त्याच्या वाया जाणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया केली, तर तो चांगल्या किमतीने तो विकू शकतो. बरोबर. तुम्हाला फक्त गरज आहे ही चांगल्या मार्केटिंगची. आणि आज जगाला शेतकऱ्याची गरज आहे. शेतकरी त्याने जर पिकवलं नाही, हळूहळू ही शेती नामशेष होत गेली, तर खातील काय लोक? बरोबर. हा काही दिवसाने म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यात जर तो ताळमेळ राहिला नाही, तर सरकार कशा पद्धतीने त्याला हँडल करेल, याचा सुद्धा भविष्याचा विचार झाला पाहिजे. आणि शेतीतला माणूस शेतीतच कसा राहील, शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज म्हणजे परिस्थिती इतकी खराब आहे आपल्या समाजाची, की शेतीचं इतकं असं विदारक चित्र समोर ठेवल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायलाच तयार नाही. आणि मग त्या मुलांची पण अशी मानसिकता झाली, की अरे आपण शिक्षण घेतले, आपल्याला शेती करायची, पण जर आपलं लग्न होणार नसेल, तर मग काय करायचं? मग कुठेतरी जाऊन नोकरी करायची, शहरामध्ये जायचं, कुठेतरी राहायचं रूम घेऊन आणि नोकरीला लागायचं. म्हणजे ते लग्न करण्यापुरतं तेवढं ते मोटिवेट होतात नोकरीसाठी. पण मग हे खरोखर योग्य आहे का? म्हणजे आता ज्या मुली, आता शिक्षणाचं प्रमाण एवढं वाढलंय मुलींचं, पण त्यांच्याही अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. परंतु त्यांनी सुद्धा शेतीचं महत्व समजून घेतलं पाहिजे. बरोबर. शेतीच्या वरती अवलंबून असलेले जे जोडधंदे आहेत, जे उद्योग व्यवसाय आहे, की जे आपण तुम्ही टॉप पर्यंत नेऊ शकता, तुम्ही त्याचं ब्रँड पण बनवू शकता. तर ते कुठेतरी तुम्ही किती डेव्हलप करू शकता, ते जर बघितलं तर मुलींनी सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला म्हणजे ऍक्सेप्ट करायला काहीच अर्थ नाही. तर आज शेती म्हटलं, तुम्ही बघता शहरामध्ये एक स्क्वेअर फुटला किती किंमत आहे. आणि आज त्या शेतकऱ्याकडे 5-5, 10-10 एकर जमीन आहे. मालक तो असतो, म्हणजे तो राजाच असतो खरं तर. पण त्याची किंमतच कुणी समजून घेत नाही. तर त्याच्यातनं तो किती उत्पन्न घेऊ शकतो. ठीक आहे, पूर्वीची पारंपरिक शेतीचे दिवस गेले, पण नवीन टेक्नॉलॉजी आणणं हे तुमचं काम आहे, पुढच्या पिढीचं काम आहे. आज आपण बघतोय बारामतीला एवढं पवार साहेबांनी डेव्हलप केलंय, एवढे मोठे प्रोजेक्ट उभे करून सगळ्यांसमोर एक मोठं मॉडेल उभं केलंय. लोकांनी, ह्या तरुणांनी तिथे जाऊन अभ्यास केला पाहिजे आणि ते नॉलेज, ते तंत्रज्ञान आपल्या गावाकडे, आपल्या शेतीवरती राबवलं पाहिजे. त्याची फार गरज आहे. तर त्या दृष्टीने उद्योग व्यवसाय हा महत्वाचा आहे. तो उद्योगाकडे तरुण वळाला तरच डेव्हलपमेंट होईल. तुमची मागणी आणि पुरवठा याच्यातलं बॅलन्स सांभाळला जाईल. बरोबर. अगदी आम्ही बचत गटांमध्ये काम करत असताना सुद्धा महिलांना मी उद्योजकतेचेच आम्ही धडे शिकवता, की तुमच्या आर्थिक साक्षरते बरोबरच उद्योग साक्षरता ही खूप महत्वाची आहे. म्हणजे शेतमजूर महिला सुद्धा एक उद्योजिका होऊ शकते. याचं एक चांगलं उदाहरण आहे. ज्यावेळेस आम्ही यशस्विनीत सुप्रियाताईंसोबत काम करत होतो, सातारा जिल्ह्यातली एक बचत गट होता 10 महिलांचा. तर तो शेतमजूर महिलांचा बचत गट होता. तर म्हटलं हे शेतमजूर महिला काय करू शकणार आहे. त्यांना आम्ही गायडन्स केलं की तुम्ही ट्रेनिंग घ्या. चांगलं ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्ही कोणताच उद्योग उभा करू शकत नाही. त्यांनी मसाल्यांचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या 10 महिला उधारीवर पैसे घेऊन बचत गटातनं पैसे उभे करून त्यांनी मसाला बनवायला सुरू केलं. तो मसाला आज एक 10-12 वर्ष झाली असतील,
तर आज सगळ्या जगाच्या समोर त्या महिलेचं उदाहरण आहे, कमल मसाले म्हणून. कमलताई त्यांचं नाव आहे आणि आज त्यांचा कोट्यावधीचा उलाढाल आहे. परदेशात पण त्यांचे मसाले जातात आणि भारतभर त्यांचे मसाले जातात. एवढं मोठं उदाहरण बचत गटाचं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. साधं माझ्या गावामधलं मी एक उदाहरण सांगते की निरक्षर महिला किती चांगल्या पद्धतीने काम करू शकते. आता एक महिला, आम्ही वेगवेगळे ट्रेनिंग घ्यायचो उद्योग व्यवसायांचे. त्याच्यात ब्युटी पार्लर असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, टेलरिंगचं असेल. मग त्या महिलांचे ग्रुप करून आम्ही ते ट्रेनिंग द्यायचो. फ्रीमध्ये ट्रेनिंग द्यायचो, कारण पैसे काय कोणी देत नाही. बरोबर. मग त्याच्यात एक आमच्या गावातली महिला होती. ती म्हणे की ताई, मला तर लिहिता वाचता येत नाही, मी कसं ट्रेनिंग घेणार? म्हटलं तू जाऊन तर बघ, ट्रेनिंग कसं घ्यायचं ते आपोआप मार्ग मिळेल. तिने अक्षरशः दोरीच्या हापाने माप घेऊन आणि ती शिकली कपडे शिवायला. ती आज फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस स्वतः घेते गावामध्ये. तिच्याकडे 15-20 महिला रोज ट्रेनिंगला जातात. सगळ्या प्रकारचे फॅशन डिझायनिंगचे गोष्टी शिकवतात. तर असे उदाहरण आहे. म्हणजे महिला एवढ्या जिद्दी असतात की ठरवलं तर त्या सगळं करतात. आमचे गावातल्या बचत गटाचे नागलीचे पापड कुरडे हे बिग बाजारला जात होते. म्हणजे चांगले चांगले उदाहरण बचत गटांचे आहे. उद्योग सुरू केला ना की तो कसा वाढवायचा, काय, हे आपल्या जिद्दीवरती ठरतं. बरोबर. या सगळ्या गोष्टी बेटर झाल्या, लोकांनी जोडधंद्यांना थोडंसं प्रोत्साहन दिलं, तर ही जी आता परिस्थिती बनली आहे मुलांबद्दल, मुलांच्या पालकांबद्दल, शेतकऱ्यांमध्ये मेजरली दिसून येते, तर ती परिस्थिती दूर करणे खूप सोपं होईल जर मुलांनी आणि मुलींनी देखील समजून घेतलं तर. जसं तुम्ही बोलले आत्ताच की नाशिक मधल्या एका स्क्वेअर फूटची किंमत आणि त्याच्याकडे 5-10 एकरचा सातबारा असतो, त्याची तुम्ही व्हॅल्यू समजून घेतली पाहिजे, तर त्या गोष्टी बदलतील. अफवा, सोशल मीडिया आणि राजकीय स्थैर्य याच्यावर थोडंसं जर बोलायचं गेलं तर आजच्या काळात मोठं आव्हान आहे. सोशल मीडियावर काही गोष्टी सेकंदात पसरतात. जसं आता महाराष्ट्रात खूप मोठी गोष्ट होऊन गेली. तुमच्या आपल्या पक्षा रिलेटेडच अजितदादांचं जे दुर्दैवी निधन झालं, त्यावेळेस जर पवार साहेबांनी जे शब्द वापरले त्यांच्या मुलाखतीत की हा एक अपघात आहे, निव्वळ अपघात आहे, आणि ते बोलून त्यांनी ती बातमी महाराष्ट्रात पसरली. जर चुकून देखील पवार साहेबांनी अपघात नसून हा घातपात आहे असे शब्द वापरले असते तर महाराष्ट्रात आज काय गोष्ट आपल्याला बघायला मिळाली असती किंवा महाराष्ट्राची काय परिस्थिती झाली असती हे आपण बघू शकतो. सो सोशल मीडिया प्रत्येक गोष्टीत, समाजाच्या प्रत्येक याच्यात खूप मोठा भाग आहे आजच्या काळात. सो त्याच्यामुळेच मला असं जाणून वाटतं की सोशल मीडियाने देखील ही जी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, शेतीबद्दल किंवा शेती, जसं तुम्ही बोलले की शेती करणं म्हणजे कर्जबाजारी होणं, शेतीमध्ये जेवढं उत्पन्न येतं तेवढं परत शेतीतच टाकायला लागतं, शेतकरी मुलांबरोबर लोक लग्न नाही करत. त्याचं मेजर कारण आहेत की सोशल मीडियामुळे आपल्याला असं दिसून येतं की 21व्या वर्षी काही मुलं, 100तून 1000तून एखादा मुलगा असा असतो की त्याच्या हाती एखादी कला असते किंवा एखादा त्याला चांगला व्यवसाय सापडतो. तो 21व्या वर्षी मर्सिडीज घेऊन टाकतो, मोठी BMW गाडी घेऊन टाकतो, 22व्या वर्षी घर बांधून टाकतो, मोठा बंगला बांधतो. त्याची सोशल लाईफ जी असते, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाणं, इकडे फिरणं, तिकडे फिरणं, त्याच्या सगळ्या तो रील्स, फोटोज त्या सोशल मीडियावरती टाकत असतो आणि उरलेले 999 मुली ते बघत असतात. त्यांना वाटतं मलाही अशीच लाईफ पाहिजे, मलाही एवढी फास्ट फॉरवर्ड लाईफ पाहिजे, मलाही फास्ट या सगळ्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे मानसिकता बदलली आहे लोकांची. प्रत्येकालाच 22व्या वर्षी घर बांधणं शक्यच नाही. आता तुमचा काळ तुम्हाला माहिती की लग्न झाला नंतर कशा गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर किती वर्ष लागले स्टेबिलिटी यायला. सो आता मुलांना लगेच पाहिजे सगळ्या गोष्टी. याच्यावर तुमचं मत काय? कसं आहे की सोशल मीडियाचा एवढा मोठा पगडा आत्ताच्या नवीन पिढीवरती आहे की जास्तीत जास्त टाइम ते सोशल मीडियावरती स्पेंड करतात. त्यामुळे सोशल मीडिया काय दाखवतंय त्याच्यावरती सगळं मानसिकता अवलंबून असते. राजकारणाचं झालं, आता तुम्ही अजितदादांचं जे उदाहरण दिलं त्याच्या आधीचं मी उदाहरण देते की मोदी सरकार जे पहिल्यांदा निवडून आलं सत्तेमध्ये, तो फक्त एक सोशल मीडियाचाच एक ट्रेंड होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकार ऍक्च्युअल, त्याच्या आधी सोशल मीडिया हा काही
कुठलाच भाग नव्हता. आता आम्ही पण राजकारण केलं. आत्ताच्या राजकारण करणाऱ्या महिला पण बघतोय. त्या सोशल मीडियावरती इतक्या ऍक्टिव्ह असतात आणि आम्ही ऍक्च्युअल काम केलं आम्ही कधीच लोकांसमोर आणू शकलो नाही. बरोबर. आणि ह्या सोशल मीडियामुळे जे शेतकऱ्यांचं चित्र तरुणांसमोर आलेलं आहे किंवा त्यांचं लग्न न होण्यामागची जी कारणं आहेत हे त्याच्याचमुळे आहे. मुली ज्या असतील ते शिकतात पण त्या सगळ्या चमक धमक बघतात सोशल मीडियावरची आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला असंच लाईक पाहिजे, तर ऍक्सेप्टच करत नाही. कारण काय झालं की सुप्रियाताईंनी याच्यावरती चर्चासत्र सुद्धा घेतलं होतं की मुली जेव्हा शिकतात त्या कमवायला लागतात, त्या कोणावर डिपेंडंट राहत नाही, त्यामुळे त्या ऍक्सेप्टच करत नाही कोणावर. आणि त्यांचं लग्न न करण्याकडे पण ट्रेंड वाढलाय. हो, आता बराच ट्रेंड वाढलाय. हा, तो एक खूप मोठा सामाजिक याचा विषय आहे ऍक्च्युअल. आणि त्याच्यामुळे मुलांच्या लग्नाला पण त्रासच होतोय आणि त्यांच्या लग्नाला अडचणी येतात. तर एज्युकेशन मुलींचं स्वतःच्या पायावर उभं राहणं असेल, पण आपण तर म्हणतो की आर्थिक सक्षम सगळ्यांनी व्हावं. आपण आपल्या मुलीविषयी पण विचार करताना तसाच विचार की करतो. नाही माझी मुलगी पायावर उभी राहिल्याशिवाय गोष्टी पुढे नाही करायचं नाही किंवा काय. पण मग मुलींवरती संस्कार पण तसेच झाले पाहिजे की तू शेतकरी कुटुंबातून आलेली तर तुला शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला सुशिक्षित मुलगा आहे तो नाकारायचं काही कारणच नाहीये. म्हणजे तो तू ऍक्सेप्ट केलाच पाहिजे. आता आमच्या काळामध्ये आम्हाला तर ते काही तसं हे निर्णय घेण्याचं अधिकारच नव्हता. पण तरी माझे वडील वकील होते, सरकारी वकील होते, आमची सुशिक्षित फॅमिली. पण शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये त्यांनी मला दिलं. तो एक पॉझिटिव्ह त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन होता. माझे मिस्टर वकीलच होते, परंतु त्यांनी मुलगा बघितला, शेतकरी कुटुंब बघितलं, पण त्यांनी असा विचार केला नाही की माझी मुलगी शेतकरी कुटुंबात कशी राहील. आम्ही मळ्यात राहिलो, शेतात राहिलो, पण मग मला एक आवड निर्माण झालीच ना त्या कुटुंबाविषयी असेल, त्या शेतीविषयी असेल. ते पुढे प्रगती झालीच. प्रगती शेतीतनच आम्ही केली, बरोबर, वेगळ्या व्यवसायात केलीच नाही. म्हणजे मग तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्या मुलींनी पण पुढे ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे आता जो ट्रेंड चालू आहे की पटापट सगळ्या गोष्टी पाहिजे, याच्यावर तुम्ही थोडस सांगा की लगेचच गोष्टी फास्ट गोष्टी ज्या त्यांना म्हणजे जे कमी कष्टामध्ये पैसे मिळवणं असेल किंवा काय, तर ते तुमच्या एज्युकेशनच्या याच्यातून तुम्ही ते कमवू शकता, ते मान्य आहे. परंतु एखादं उदाहरण असतं 100 की तो फास्ट पुढे जातो किंवा काय, पण त्याच्या मागचे कष्ट हे तो दाखवत नाही. तो फक्त त्याचं मोठे अचिव्हमेंट दाखवतो. ते कष्ट करण्याची तयारी पण तुमची पाहिजे. त्याच्यासाठी कुटुंबातूनच ते संस्कार गेले पाहिजे की कुटुंबात आई वडिलांनी किती कष्टातनं आतापर्यंत ते आलेत आणि तेच जाणीव आपल्या मुलांना पण पाहिजे. हे त्यांनी काय झालं की आता आई वडिलांना असं वाटतं की अरे आम्ही एवढे कष्ट केले, आम्ही याच्यातनं आलोय बाहेर, आमच्या मुलांना नको बाई त्रास. बरोबर, त्यांना सगळं आपण सुविधा दिल्याच पाहिजे. मला शिकायला नाही मिळालं, माझा मुलगा शिकलाच पाहिजे. ह्या गोष्टीतनं हे सगळे संस्कारातनं सगळे गैरसमज वाढतायत ऍक्च्युअली. बरोबर. जर आता परत आपण तुमच्या राजकीय याच्यात गेलो, जीवनात गेलो, तर जर तुम्ही विचार करा की 2030 मध्ये तुम्हाला नाशिक कसं दिसतंय, म्हणजेच नाशिकची हवा कशी आहे, कारण की हवा प्रदूषणाचा प्रकार खूप जास्त वाढला आहे दिल्ली, मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये देखील. नाशिकचे रस्ते कसे आहेत, लोक कशाबद्दल अभिमान बाळगतील 2030 मध्ये, आणि अजून काय अपूर्ण आहे? ऍक्च्युअल मुंबई पुण्यानंतर आता डेव्हलपमेंट ज्या सिटीत करायची आहे Scope जास्त आहे. नाशिककडेच बघतात स्कोप म्हणून. परंतु आज ज्या पायाभूत सुविधा, ज्या मूलभूत सुविधा आज आपण ज्या उभ्या करतोय ते पुढचे किती वर्ष टिकणार आहेत, ह्या पुढच्या 50 वर्षाचा विचार करूनच आजचा खर्च केला पाहिजे. हा प्रत्येक रुपया हा प्रत्येक नागरिकाच्या खिशातनं आलेला असतो टॅक्सच्या माध्यमातून. तर तो पुढचे 50 वर्ष टिकेल असा टिकाऊ आजच्या सुविधा उभ्या केल्या तर 2030 मध्ये तुमच्याकडे आयटी पार्क येणार असेल, तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ येणार असेल किंवा अजून काही सुविधा येणार असतील, क्रिकेट स्टेडियम पण आहे. त्याच्यासाठी लोक सामोरे जातील किंवा ते एक प्लॅन सिटी होईल. आता माझ्या काळामध्ये मी खूप प्रयत्नशील होते. निलगिरी बागेतल्या 17-18 एकर जमिनीमध्ये
क्रिकेटचं ग्राउंड करण्यासाठी. हं. अर्थात ते त्यावेळेस नाही शक्य झालं. निधी अभावी असेल किंवा काय. त्यांना एक ते युटिलिटी मोठं ग्राउंड करायचं होतं, जसं आपलं गोल्फ क्लब आहे तसं. हं. त्यामुळे ते राहून गेलं क्रिकेटचं करायचं. पण त्या दृष्टीने जर आतापासूनच त्या सुविधा योग्य पद्धतीने त्याचा वापर सुरू केला तर 2030 मध्ये नाशिक नक्कीच एक चांगली डेव्हलप सिटी होईल. पण ती डेव्हलप होत असताना जो बेस शेतकऱ्यांचा आहे नाशिकमध्ये, मोस्टली 70-80% लोक ही शेती करतायत. त्यांना कुठेतरी डावललं जाऊ नये असं मला वाटतं. त्यांचं शेतमाल असेल, त्यांचे प्रक्रिया उद्योग असतील ते तितक्याच प्रमाणात वाढले पाहिजे. आणि तो जो तरुण आहे तो तरुण ह्या जी चमक-धमक आज तो शहरांची बघतोय, त्याच्याऐवजी त्याचे स्वतःचे ब्रँड आणि त्याचे उद्योग व्यवसाय जर तो उभा करू शकला, तर तो शेतामध्ये काम करेल. नाहीतर सगळेच जण जर शहराकडे वळाले तर खेड्यामध्ये गोष्टीवर कोणीच राहून राहणार जातील. नाही. शेतीकडे दुर्लक्ष होईल आणि शेतीचं जे आधुनिकीकरण व्हायचं आहे ते राहून जाईल. बरोबर. शेतीचं आधुनिकीकरण व्हायचं असेल, शेतीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर हा तरुणच त्याच्यासाठी पाहिजे. जर राजकारण बाजूला ठेवलं तर व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा क्षण आणि सर्वात कठीण क्षण कोणता? सगळ्यात अभिमानाचं क्षण म्हणजे माझ्या मिस्टरांनी जेव्हा मला संधी दिली राजकारणामध्ये आणि कुठल्याही गोष्टीत त्यांनी मी अडाणी राहू नये असं त्यांना मनापासून वाटलं. म्हणजे ते अगदी गाडी ड्राईव्ह करणं असेल किंवा कम्प्युटर शिकणं असेल त्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला परमिशन दिली. राजकारणात पण फ्री हँड त्यांनी मला काम करू दिलं आणि त्यामुळे जाताना मला ते एकच शब्द बोलले की मी तुला सगळं शिकवलंय त्याच्यामुळे तू कुठेच अडणार नाही असं मला वाटतं. म्हणजे तो खूप अवघड क्षण होता असं ऐकणं सुद्धा. परंतु मला तोच अभिमान वाटतो की आज मी त्यांच्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले आहे. त्यांनी जसं पंचवटी इंडियन ग्रेप्स उभं केलं तसं मी आज गोदा फार्मचं पण उभारणी करू शकले आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाचं एक चांगलं स्टेबल आयुष्य कुटुंबाला पण मी देऊ शकले. ती माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कठीण गोष्ट तर तीच आहे की त्यांचं जाणं. म्हणजे आज तर ते असते तर कदाचित मी राजकारणात अजून वेगळ्या याच्यावरती गेले असते, शिखरावरती जाऊ शकले असते. परंतु त्यांची साथ सुटली आणि एकटं मला आयुष्य पुढे जगावं लागलं. तो सगळ्यात अवघड काळ आहे. पण दुःख बाजूला ठेवून मला हे सगळं करावं लागलं. सो आजचा पॉडकास्ट जो झाला हा खरंच खूप वेगळा होता माझ्यासाठी पर्सनली म्हणतोय. कारण की मी दरवेळेस जे पॉडकास्ट घेतो ते थोडेसे निश ओरिएंटेड असतात. एखादा असतो तो फक्त बिझनेस ओरिएंटेड, एखादा असतो तो फक्त इतिहासा ओरिएंटेड. आजचा जो पॉडकास्ट झाला ज्याच्यात आम्ही फॅमिली काय असते, शेती काय असते, राजकारण काय असतं, उद्योगधंदे काय असतात, सगळ्याच गोष्टी जवळपास तुमच्याकडून ऐकायला भेटल्या, समजून घ्यायला भेटल्या. सो प्रेक्षकांनाही मी सांगू इच्छितो की आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी कव्हर केल्या ज्यात तुम्हाला गोदा फार्म बद्दल मेजर माहिती मिळाली. गोदा फार्म कसं वर्क करतं, त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी येणार आहेत पुढे. त्यानंतर शेतीबरोबर जोडधंदे कसे केले पाहिजेत याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली. राजकारणात तुमचे पूर्ण जे काही तुम्ही वेळ काळ दिला राजकारणाला त्यात तुम्ही कोणते कोणते कामं केले, नाशिक प्रती तुमच्या काय भावना आहेत, येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी काय काय प्रयत्न नाशिककरांनी आणि शासनाने केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही आपले मतं मांडले. थँक्यू मॅम, तुम्ही द सोशल लेन्स वरती आलात. तुमचे विचार या ठिकाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळाले. तुमचे उद्योगधंद्यांबद्दल असलेली जागरूकता, शेतीबद्दल असलेली जागरूकता आणि कळकळ, शेतकऱ्यांबद्दल आणि शेतकऱ्यांनी काय गोष्टी आत्मसात कराव्या, जोपासाव्या, जेणेकरून पुढे जाऊन परत ते शहरातल्या हालाकीची आयुष्य न जगता शेतीत राहून राजासारखं जगता यावं, यासाठी तुमचे चालू असलेले प्रयत्न, गोदा फार्मच्या निमित्ताने तुम्ही शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली धडपड, ही सगळी गोष्ट आय होप की सुरळीत चालेल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीत खूप सारं यश मिळो. मी देखील या शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे मला या गोष्टी जास्त रिलेट होतात. माझी गावाकडे शेती आहे. इयत्ता 10वी पर्यंत, जसा मी नाशिकला येण्या अगोदर शेतीच केली आहे. भरपूर सारे पिकं तुम्ही जेवढे सांगितले तेवढे मला अनुभव आहे ते पिकं कसे घेतले जातात. सो खूप सुंदर माहिती दिली आणि आपण पुन्हा एकदा एखाद्या
नवीन टॉपिकसाठी, जे तुमचं पुन्हा 2-3 कामं सुरू होणार आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करण्यासाठी पुन्हा एकदा नक्की भेटू. धन्यवाद, तुम्ही आलेत द सोशल लेन्सवरती. मला परत तुमच्याशी बोलायला आवडेल नक्कीच. थँक्यू.